हे मला याचा फील आला. मियाझाकी. हाय मियाझाकी. हम्म. रात्री झोप नाही लागली एक उडुपीमध्ये. एक एक मिनिट. हिमालयनच्या आधी कुठली बाईक होती? डिस्कवर बजाज डिस्कवर मामाची डिस्कवरून चालवत डायरेक्ट होती. हिमालयन हिमालयन घेतली आणि आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कन्याकुमारी, ते पण 5 दिवसात. पुणे Solo. कन्याकुमारी सोलो. हे सगळं नको व्हायला हवं होतं पण झालं. टू अ पॉइंट वेअर आय वॉज एन अडिक्ट. आय वॉज स्मोकिंग मोर देन आय शुड हॅव. आय वॉज ड्रिंकिंग मोर देन आय शुड हॅव. आय वॉज डुईंग अदर थिंग्स मोर देन आय शुड हॅव. तिथे आय हॅड कम्प्लिटली म्हणजे आय हॅड हिट रॉक बॉटम. आता तू काय काय करतोय? रनिंग, येस बायकिंग, येस सायकलिंग, येस. अजून? ड्रॉइंग करतोय, करायचा हा, ते तर प्रयत्न. करतोच. हेल्मेटमध्ये मोठमोठ्या गाणं हे पण एक हॉबीचाच प्रकार झाला. आणि 1 मॅगझिन एव्हरी मंथ. आणि त्यात इन्सोलवर लिहिलं होतं नायकी रनिंग. हम्म. आणि तेव्हा जस्ट कुठनं काय झालं माहित नाही. आईला फक्त म्हटलं की यात रनिंग लिहिलंय, मला आता पळायला लागणार आहे हे शूज घेतल्यामुळे. आदल्या दिवशी सिगरेटी मारणं थांबवलंय, पुढच्या दिवशी मी 10 किलोमीटर पळायला गेलोय. असं लिटरली केलं. In a way, running has been again a very integral part of that. And same, I find that with motorcycling as well. Just to find yourself free. Your body and your heart and your mind are in sync. Which is why that high you experience being elated, being elevated to a different place altogether. की अरे तुम्ही हे काहीतरी वेगळंच अनुभवत आहे. आता मी ते ट्रायथलॉनचं एक भूतच चढलंय डोक्यावर. म्हणजे मोठे मोठे ॲथलीट्स म्हणतात, F1 ड्रायव्हर्स म्हणतात, ट्रायथलॉन्स आर वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट स्पोर्ट्स एव्हर. सो मला पोहता येतं हो, मला पळता येतं हो, मला सायकल वर बसून चालवता येते, तेवढं जमलंय, पुढचं करायचंय. सो तो एन्ड्युरन्स बिल्डअप करतोय. म्हणजे गंमत म्हणून सायकल चालवणं पुण्यात ठीक आहे, पण ऑफिसला जाताना सायकल घेऊन जाणं, त्याला पेशन्स लागतील रे. मॅक्स वेगळ्या लेवलचे पेशन्स पाहिजेत. एवढं माहित तेच आहे, करणारे असं ठरवतात आणि मग करतात. ऋत्विज ते 2 अर्थ मला घरच्यांकडनं कळाले आहेत लहानपणापासून. एक म्हणजे जो नेहमी खरं बोलतो, कारण ऋत आणि विज असं त्याचं जर मोड केली तर ते ऋत्विज एक. आणि दुसरं म्हणजे ऋत्विजम. हे वेदांमध्ये लिहिलं आहे की ऋत्विजम हा तो ऋषी ज्याच्यामुळे यज्ञ पूर्ण ज्याच्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. अच्छा, तो ऋत्विज. असे 2 त्याचे अर्थ. मी पहिल्यांदा ऐकलं. कारण ओके. छान आहे नाव. मी भेटलोय काही ऋत्विजांना. सो ते मला आधी म्हणजे लहानपणी असं वाटायचं की अरे आपलं फार युनिक नाव आहे, मी कधी भेटीन का ऋत्विज, असे प्रश्न पडायचा की ऋत्विजला दुसऱ्या भेटीन का. मग इव्हेंच्युअली सापडले. आणि पण त्याचं सो आत्ता सध्या सोशल मीडियावर माझं पुटविज हे नाव आर्ट स्कूलमध्ये पडलं. सो 12वी नंतर मी जेव्हा सृष्टी बँगलोरला, सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड टेक्नॉलॉजी, तिकडे ते आता मणिपालनी ते टेक ओव्हर केलंय आणि त्यांना कॅम्पस वगैरे मिळालं आणि सगळं चांगलं होतंय त्या कॉलेजचं. तेव्हा फाउंडेशन इयरमध्ये, फर्स्ट इयरमध्ये कोणीतरी माझं नाव समवन मिसहर्ड इट. त्यांना ते पुटविज ऐकू आलं आणि मग ते सगळे पुटविज करायला लागले. मग मी म्हणलं की परांजपे ऋत्विज पण इट मॅचेस. तेव्हा जे सोशल मीडियावर युजर नेम बदललं ते तसंच राहिले आता. सो एक तुझा इंट्रो दे. Sure. की तुझं बॅकग्राऊंड काय, तू सध्या काय करतोस आणि काय परस्यू करतोयस आयुष्यात? ओके. सो मी ऋत्विज अश्विनी नीरज परांजपे. अश्विनी नीरज परांजपे माझी आई, पण लिगली माझं नाव ऋत्विज नीरज परांजपेच आहे. अच्छा. काही वर्षात माझ्या आईने माझ्यासाठी किती अनेक वर्ष केलंय याचा जेव्हा सारखा अनुभव यायला लागला आणि पूर्ण म्हणजे मी एवढ्या चुका केल्या आहेत, नाही केल्या आहेत, मी जिथपर्यंत पोचलोय, काय कुठल्या गोष्टी मला आता येत आहेत, हे जेव्हा रिअलाईज व्हायला लागतं. आणि अजून एक पॅरलल रिअलायझेशन त्याच्या बाजूला होतं की अरे आपण आपल्या आईला तेवढा मान दिला नाही का काही वर्षात, हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा मला माझ्या मनातल्या मनात मी म्हणतो की अरे ऋत्विज अश्विनी नीरज परांजपे काहीतरी भारी करून दाखवणार आहे पुढे, म्हणून ऋत्विज अश्विनी नीरज परांजपे. मी 29 वर्षाचा आहे. मी माझी 6-7 वर्ष फालतूपणात घालवली.
लाईक एनी मराठी बॉय बॉर्न अँड ब्रॉट अप इन कोथरूड पुणे, जेव्हा तो एका दुसऱ्या सिटीत जातो आणि त्याला कल्चर शॉक बसतो, तेव्हा त्याच्याकडनं हाऊ आय नॅव्हिगेटेड थ्रू इट वॉज इन द बेस्ट. अँड नाव आय एम इन दॅट टाइम ऑफ माय लाईफ वेर आय एम ट्राईंग टू गो इन द राईट डिरेक्शन टू pursue that best version of me. ओके. So that is like the whatever the intellectual gist of it. मी सध्या एका ऑटोमोटिव्ह मॅगझिनमध्ये ॲज अ डिझायनर काम करतोय. माझ्यावर अजून एक डिझायनर संवित भागवत म्हणून काम करतो. व्हेरी व्हेरी टॅलेंटेड. वी आर एम्प्लॉईड बाय देअरफोर डिझाईन नावाचा एक स्टुडिओ आहे, पॅकेजिंग स्टुडिओ आहे. आम्ही आधी पॅकेजिंग करत होतो, आता आम्ही ऑटोमोटिव्ह मॅगझिनमध्ये आम्हाला देअरफोरनी इवोमध्ये पाठवलं आहे to just set up a design team at the magazine and just take the work forward. So Evo UK's Evo India is like sort of the sister company, and the parent company is GTO Publishing. Other than that, जसं मी म्हणालो की काही 6-7 वर्षात आपल्या चुका घडल्या, लाईफस्टाईल खराब झाली. त्या लाईफस्टाईलमधनं कुठेतरी एका चांगल्या दिशेत स्वतःची लाईफस्टाईल किंवा स्वतःचं जे काय कर्तृत्व बांधण्यासाठी मी ज्या गोष्टीकडे जायचा प्रयत्न करतोय, त्यात मोटरसायकलिंग आणि रनिंग ह्या माझ्या सो कॉल्ड हॉबीज मोडतात. आई माझी म्हणते की तू एवढ्या हॉबीज का परस्यू करतोस, त्याचा काय उपयोग आहे, एका कशावर तरी फोकस कर. नाही तर ते म्हणजे लोक म्हणतात एक ना धड भारावर चिंध्या किंवा जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन. पण वॉट आय एम ट्राईंग टू परस्यू नाव डेज आणि वॉट आय वॉन्ट टू परस्यू इव्हेंच्युअली इज इट जस्ट ऑल ऑफ इट ॲट वन्स. सो डिझायनिंग पण करत राहायचं आहे. जस्ट वॉन्ट टू कीप बिकमिंग अ बेटर क्रिएटर, बेटर इलस्ट्रेटर, बेटर डिझायनर. वॉन्ट टू कीप रनिंग अ लॉट ऑफ मॅरेथॉन्स, वॉन्ट टू कीप मोटरसायकलिंग अराउंड द वर्ल्ड इव्हेंच्युअली, होपफुली. सो आहेत त्याला मी स्वप्न असं म्हणत नाही, त्याला आय लाईक टू कॉल इट फ्युचर रियालिटी. कारण स्वप्न सगळेच बघतात आणि सगळ्यांनी बघितलीच पाहिजेत, पण ती स्वप्न सगळ्यांनी बघताना त्याला फ्युचर रियालिटी असा टॅग दिला पाहिजे, सो दॅट ती खरी होण्याचा एक पाऊल पुढे पडतं असं मला वाटतं. सो हे आवडलं मला, फ्युचर रियालिटी. कारण सगळ्यांची स्वप्न ऍक्टिव्ह नाही आहेत. खूप लोक स्वप्न बघतायत आणि ते सगळे पॅसिव्ह आहेत स्वप्न, की एक दिवस होईल, हे ग्रँटेड घेतलेलं आहे, झालं तर झालं. हे भारी आहे. तू ते तुझं फ्युचर रियालिटी कसं बनेल याच्यासाठी ऍक्टिव्हली काम करतोयस, प्रयत्न करतोय तरी भारी आहे. असं म्हणता येईल. तुझ्या बोलण्यातून आता मला लक्षात आलं की जेव्हा तू पुण्यातून बाहेर गेलास तेव्हा थोडं एक टर्निंग पॉइंट आला आयुष्यात, तर त्याबद्दल बोलायचं आहे तुला? शुअर. माझे वडील लहान असताना वारले. शाळेत असताना त्याचा थोडा परिणाम झाला नाही झाला, आता त्या गेल्या गोष्टी. पण त्यामुळे कुठेतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही व्हायचं, पण ॲज फार ॲज अ रेड बुक्स ऑन सायकोलॉजी, थोडं कुठेतरी PTSD होतं आणि भरपूर होतं. मी 3रीतच होतो आणि तेव्हा 3रीतल्या मुलाला काय कळतं की अरे, सो ते एक थोडं की अरे माझ्याकडे काहीतरी नाही आहे. ते काय नाही आहे तेव्हा कळायचं नाही, पण दुसऱ्यांमध्ये ते दिसायचं, दुसऱ्यांकडे ते दिसायचं. कॉन्शियसली वाटायचं तेव्हा की हे नाहीये, किंवा त्याची आता आपल्या टर्म मध्ये बीटी म्हणतो आपण की बीटी बसते, तेव्हा असं कॉन्शियसली बीटी बसायची का? ती बीटी दिसायची वेगळ्या गोष्टींमधनं. सो मग राग, चिडचिड होणं, मग थैथयाट करणं लहान असताना. मग आय थिंक जर ती फादर फिगर दुसऱ्या मित्रांमध्ये जर एखाद्याचे वडील जरी सोडायला येत असतील, हे आणि मला माहीत नाही आहे, पण असं कुठेतरी ते असावं की मला ते इट्स अ मिसिंग बिट दॅट आय सी इन अदर पीपल. आणि ती जेलसी किंवा एनव्ही असते, त्या लहान मुलाला फेस करायला लागते का काय ते मला माहीत नाही, पण ते थोडं कुठेतरी वाटत राहिलं आणि त्याचं थोडं रूपांतर असं झालं की 3रीपर्यंत मी अभ्यासात खूप चांगला होतो आणि 4थी नंतर पार अभ्यासात नाकीनऊच येत आहेत. बरं, आईनी अतोनात कष्ट केलेत. आम्ही 2 मुलं घरी, सो 2 मुलं वांड पोरं वाढवताना
तिचं काय झालं असेल हे मी इमॅजिन नाही करू शकत, जरी मी ते पाहिलंय स्वतःच्या डोळ्यांनी मोठं होताना. डोळ्याचं दुखणं, मग दादाला मिळालं मग मला का नाही, असं धाकट्या भावाचं किंवा त्याचं म्हणजे ती भांडणं, लहान मुलं 2 मुलांची मारामारी. ह्या सगळ्यात आईनी नॅव्हिगेट केलंय, की एक जॉब, ती मुख्याध्यापिका होती एका शाळेत. मग घरचं पण बघितलं, मग आमच्या शाळेत अभ्यास पण होत आहेत का नाही. ह्या सगळ्यात माझी शाळा वॉज व्हेरी काइंड इनफ टू जस्ट अकॉमोडेट अस इन मेनी वेज दॅन वन. सो तसं म्हणायला गेलं तर मीच थोडा कमी पडत होतो असं मला सारखं सारखं वाटतं कधी कधी मोठं होताना, की अरे एक दिवस तो असा यायला पाहिजे होता, की अरे आपल्याला स्वतःहूनच काहीतरी लहान असताना वाटायला हवं होतं, की अरे नाही, भारी करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. किंवा मग असंही नव्हतं की मी खेळात खूप पुढे जात होतो किंवा असं काही. मी खिडकीबाहेरच बघणं, मग पुस्तकं इनकम्प्लीट, होमवर्क नाही झालाय, असं सगळं साधारण ते होतं. आय वॉजंट रिअली अ स्लो लर्नर. जर एखादी कॉन्सेप्ट मला समजून सांगितली तर ती मी ग्रास्प करायचो. पण तो आळशीपणा एक सॉर्ट ऑफ होता, की अरे हे का का करायचं, असं असं थोडं होतं. चिडचिडेपणा होता सारखा. 7वी-8वीत भांडणं, मारामाऱ्या, ते सगळं झालं. आय थिंक द टर्निंग पॉइंट टुवर्ड्स अ ब्रायटर डे वॉज वेन की मला एलिमेंटरी म्हणजे मी 5वीत आय थिंक ड्रॉइंग क्लास लावला होता आईनी. महाजन काकू म्हणून आमच्या कोकण एक्सप्रेसच्या गलीत राहायचो तेव्हा कोथरूडमध्ये. त्या गलीच्या एंडला महाजन काकू या ड्रॉइंग क्लास घ्यायच्या आणि मला मनापासून आवडायचं. म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत तर खूपच आवडायचं. आणि इव्हेंच्युअली सुद्धा 6वी-7वीत ते थोडं कमी झालं. मग टायक्वॉन्डो आलं, मग टायक्वॉन्डो करायला लागलो. मग स्केटिंग अनेक वर्ष केलं. म्हणजे ऑलमोस्ट 8वीपर्यंत स्केटिंग केलं. मग फुटबॉल, शाळेत मित्रांबरोबर फुटबॉल खेळणं व्हायचं. ग्राउंड मोठं होतं शाळेचं. फुटबॉलमध्ये मजा यायला लागली. सो त्या सगळ्या जर्नीमध्ये ड्रॉइंग सापडलं. महाजन काकूंचे क्लास नेहमी आठवत राहिले. मग प्रिया आपटे म्हणून त्या ड्रॉइंग टीचर नंतर मिळाल्या मला. त्यांच्याकडे मी एलिमेंटरी इंटरमिजिएटचं बेसिकली शिकायला जायचो. तिकडे एलिमेंटरी इंटरमिजिएटमध्ये दोन्हीमध्ये ए ग्रेड मिळाल्यावर थोडं कुठेतरी वाटलं की ह्याचं काहीतरी होऊ शकतं. त्याच्याच वेळेस मला भाजी चिरायला खूप आवडते. म्हणजे मनापासून मला कांदे चिरायला, फळं चिरायला म्हणजे आवडतं जस्ट इन जनरल. म्हणजे इट्स नॉट अ बिग थिंग, बट इट्स जस्ट समथिंग आय एन्जॉय डुईंग. सो आईला भाजी वगैरे चिरून द्यायचो किंवा आजीला भाजी चिरून द्यायचो. सो तेव्हा सारखं वाटायचं की अरे हॉटेल मॅनेजमेंट करीन पुढे. हॉटेल मॅनेजमेंट त्यातलं काहीच माहीत नव्हतं. 8वी, 9वी, 10वीत हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नक्की काय करतात माहीत नव्हतं. शेफ व्हायचंय असं म्हणायचो फक्त, पण माहितीच नव्हतं त्यातलं काही. मग आली 10वीची परीक्षा बोर्डाची. तेव्हा अभ्यास वगैरे म्हणजे सोडून दिला होता. असा एक प्रश्न पण आईला विचारून झाला होता की मी 10वी नापास झालो तर काय होईल. असाही प्रश्न विचारून झाला होता की मला नाही करायचा अभ्यास, म्हणजे मला नाही जमत आहे, सॉरी. सो तिचा म्हणजे मार्चमध्ये परीक्षा, तिचा वाढदिवस ऑक्टोबरमध्ये होता. सो तिने एक स्वतःसाठी ड्रेस घेतला होता. सो मी म्हटलं की मी हा ड्रेस रंगवतो. सो ती मला टेक्स्टबुकमधनं फक्त वाचून दाखवायची धडे. जेवढं कानावर पडतील तेवढे मी लिहून येतो परीक्षेत आणि ड्रेस रंगवत होतो थ्रू आउट द 10वीची परीक्षा. त्यानंतर नशिबाने 11वी-12वी मॉडर्नला आर्ट्सला ॲडमिशन घेतली. तिथे आणि मी बास्केटबॉल पण खेळायचो शाळेत असताना. सो टीममध्ये, मॉडर्नच्या टीममध्ये मला मिळालं. टीममध्ये घेतलं 11वी-12वी. तेव्हा बसनी जायचो. 30 रुपये मिळायचे दिवसाचे. 10 रुपये कोथरूड टू मॉडर्न टू शिवाजीनगर. शिवाजीनगरला मॉडर्न आहे. शिवाजीनगर टू एस बी रोड. सो एस बी रोडला मला सरिता डिमाटे म्हणून टेक्स्टाईल डिझायनर आहेत आणि म्हणजे खूप मानलेल्या टेक्स्टाईल डिझायनर आहेत पुण्यातल्या. शी ऑल्सो रन्स डिझाईन प्रेप फॉर कॉलेज गोईंग किड्स. सो ज्यांना बॅचलर्स डिग्री डिझाईन किंवा आर्टमध्ये परस्यू करायची असते इव्हेंच्युअली 11वी-12वी नंतर, त्यांचे ते 11वी-12वीत क्लासेस घेतात. ओके. सो ते मी तिथे माझं नावनोंदणी आईनी करून दिली. तेव्हा तिला फी परवडण्यासारखी नव्हती, पण तिने ओढून ताणून ते केलं. आणि त्याचं तिथे आता जे काय माझं थोडं स्किल जे डेव्हलप झालंय ओव्हर दीज इयर्स, त्याची खरी सुरुवात तिकडे झाली असं म्हणता येऊ शकतं.
कारण तिकडे मी 12 तास ऑलमोस्ट काम करायला जायचो, शिकायला जायचो. काम करण्यापेक्षा हम्म. शिकायला जायचो 12 आणि तास. ऑलमोस्ट. सो सकाळी 7:30 वाजता पहिलं लेक्चर असायचं. जर ज्या दिवशी मी लेक्चर अटेंड करत नसायचो त्या दिवशी मी बास्केटबॉल खेळायचो. बास्केटबॉलच्या कोचनी सांगितलं होतं की ठीक आहे, तुम्ही टीममध्ये आहात, प्रॅक्टिसला या, तुमचं अटेंडन्सचं आपण बघून घेऊ, ओके. पण नापास नाही झाला पाहिजेत. सो मी 11वी-12वी नापास नाही झालो. मी परीक्षेला बसायचो. मी अभ्यास पण सरिता आंटींच्या क्लासलाच टेक्स्टबुक घेऊन जायचो, तिकडेच वाचायचो. तिथे मारिओ डी मिरांडा, हू इज अ गोवन कॅरिकेचर आर्टिस्ट, त्यांचं इंट्रोडक्शन झालं. तिकडे सरिता आंटींकडे मारिओ डी मिरांडाच्या पुस्तकं होती, झेरॉक्सेस होत्या काही पुस्तकांचे, आणि त्या आम्हाला तेवढंच सांगायच्या की हे फक्त कॉपी करा. हे जेवढी तुमची प्रॅक्टिस होईल तेवढं कॉपी करा. आणि त्यातनं थोडी कुठेतरी ती आवड अजून डेव्हलप होत गेली. नवनवीन त्यांनी आम्हाला बऱ्याच आर्ट टूर्सवर नेलं, आर्ट ट्रिप्सवर नेलं. त्यातनं ती थोडी स्टाईल डेव्हलप होत गेली पुढे. मग म्हणजे सृष्टीचे पुढची 3-4 वर्ष जे मी आर्ट स्कूलमध्ये गेलो, तिथनं ते थोडं स्वतःची स्टाईल ती कुठे कुठे यायला लागली. कारण ते रेपिटेशनमुळे ती एक गोष्ट पुन्हा पुन्हा करण्यात, आणि म्हणजे मी जेव्हा ड्रॉइंग करायला बसतो तेव्हा एखादा डोळा असा मला काढायला आवडतोय किंवा असे मला केस काढायला आवडत आहेत. बरं, मग मी बसमधनं येत जाताना असे एकाची हेअरस्टाईल पाहिली, ते मला फनी वाटलं. आय वॉज क्युरियस अबाउट वाय दे वर ड्रेस लाईक दॅट. एखादं प्रिंट आवडलं. त्यातनं ती थोडी स्टाईल पुढे पुढे डेव्हलप होत गेले इन टर्म्स ऑफ इलस्ट्रेशन अँड ड्रॉइंग. सो सरिता आंटींचा क्लास मी 2 वर्ष 11वी-12वी पूर्ण केला. त्यातली एक खूप मस्त मेमरी वॉज की त्यांनी आम्हाला हिमाचलच्या एका टूरला नेलं होतं. कांगरा व्हॅलीमध्ये मिनिएचर पेंटिंग्स आम्ही स्टडी केले विथ द आर्टिस्ट. आणि ते इट्स अन आर्ट फॉर्म दॅट इज गेटिंग फॉरगॉटन, जे नाही झालं पाहिजे. आम्ही पॉटरी केली तिकडे. तिथलं एक खूप अप्रतिम मेमरी म्हणजे बीर बिलिंग, जिकडे विच इज नाव व्हेरी वेल नोन फॉर पॅरासेलिंग आणि पॅराशूटिंग. तिथे मी आणि आम्ही टेंटमध्ये राहत होतो आणि मित्र 6 वाजता उठला आणि आम्ही आदल्या रात्री बहुतेक ठरवलं होतं. तो मित्र माझा सृष्टीमध्ये पण सेम माझ्या बॅचमेट झाला. आम्ही सकाळी 6 वाजता उठलो आणि टेंटमधनं जस्ट एक थोडासा रस्ता असा खालती जात होता. पूर्ण धुकं आहे. आय थिंक बीर गावाच्या जवळ होतं. आणि इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर्सच्या फक्त अशा रिबन्स, म्हणजे जी त्यांची लांब टेल असते, त्या फक्त पांढऱ्या अशा रिबन्स उडताना फक्त ती पॅराडाईज फ्लायकॅचर्स दिसत आहेत. सो गेटिंग ॲक्सेस टू दीज काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस ॲट दॅट एज sort of helped me overcome certain not nice parts of life that happened eventually in the next few years. So इथे थोडा बेस साधारण चांगला झाल्यामुळे पुढची काही वर्ष मला सहन करता आलीही नव्हे. So that has been a good thing, and I'd like to be candid about it. I'd like to be honest about it. या वर्षी काय म्हणजे असं वेगळं झालं, हे तुला ॲज अन आर्टिस्ट एक व्हॉइस मिळाला का? हे मी फिगर आउट करतोय की तू आता म्हटलास की हे वर्ष या वर्षाने मला पुढे मदत झाली सहन करायला. कशा प्रकारे, काय वेगळं झालं असं? आय थिंक प्रत्येकाच्या आयुष्यात एक पार्ट येतो जिकडे म्हणजे, आणि हे असं नाही झालं पाहिजे अनेक लोकांसाठी, कोणासाठीच नको व्हायला, वेर दे हिट रॉक बॉटम. वन्स यू हिट रॉक बॉटम, द ओनली वे आउट ऑफ इट इज अप. आणि ते अपचा वे मिळण्यासाठी ह्या सगळ्या एक्सपिरियन्सेसची मदत झाली असं मला नेहमी वाटतं. द कनेक्शन्स आय मेड, द पीपल आय मेट, द प्लेसेस आय सॉ, किंवा जस्ट म्हणजे साध्या गोष्टींसारखं की त्या बसमध्ये जेव्हा हिमाचलमध्ये बस चालवतात त्यांचं एक खूप छान अंडरस्टँडिंग असतं की जो वर चढत असतात जे व्हेकल्स, ते थांबतात आणि उतरणाऱ्यांना आधी जाऊ देतात, कारण ब्रेक्स लावणं खूप अवघड असतं. सो मी लिटरली खिडकीतनं असं पाहिलं की अरे इथेच दरी आहे. आणि जेव्हा असे सगळे एक्सपिरियन्सेस कुठे तुम्ही, म्हणजे ते ज्याला आम्ही बायकिंगमध्ये क्लोज कॉल्स म्हणतो,
त्यानंतर जे हसणं आता यायला लागलंय, की अरे खूप खडतर जरी एखादं सिच्युएशन आलं, त्यातनं पुढे जाऊन हसायचं कसं? हे असे काही-काही एक्सपिरियन्सेस शिकवतात. ते मला शिकायला मिळाले. हम्म. किंवा ॲज अन आर्टिस्ट ऑर टू डेव्हलप माय ओन प्रॅक्टिस ॲट वन पॉइंट आय डिडंट नो हाऊ टू ड्रॉ. आय डिडंट नो हाऊ टू राईट वर्ड्स. मला पेन उचलून लिहिता येत नव्हतं आणि हे खूप काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे. जेव्हा असा पॉईंट येतो तुमच्या आयुष्यात, तेव्हा हाऊ डू यू पिक समथिंग बॅक? ऑल यू कॅन डू इज तुम्हाला आधीचं आठवायला लागतं, की अरे आधी आपलं चांगलं काय काय झालंय. हे जेव्हा रिकॉल करायला लागतं, तेव्हा मग ते पुढचं शिकायला मदत होते. जेव्हा मी आर्ट स्कूलमध्ये गेलो, 1 वर्ष मी एकदम सगळं मन लावून करत होतो. दुर्दैवाने मला असं एक पीजी मिळाला, जिकडे सगळे पार्ट्या हाणायचे, जिकडे दारू वाहत होती, जिकडे आणि आय एम गोइंग टू बी लाईक ऑनेस्ट अबाउट इट. आय डोंट वॉन्ट टू हाईड दॅट पार्ट ऑफ इट. 1 वर्ष मी डटके राहा, की अरे हे आपल्याला नाही आवडत, हे आपण कधी ट्राय नाही केलेलं. मी शाळेत कधी कुठले झुरके मारलेले नाहीत, मी कधी माझ्या घरी कोणी पित नाही. आय आय वॉज अ मॅन ऑफ स्टील. मी त्याच्यापासून लांब राहिलो. सेकंड इयर आय गेव इन टू द सॉर्ट ऑफ द अटमॉस्फिअर. ते कुठेतरी वाटतं की अरे ही लोक जे करतायत मग ते बरोबर आहे. बहुतेक जर 20 लोक करत असतील आणि मीच 21वा एकटा मूर्खासारखा खोलीत पिक्चर बघत बसलोय, तर काय उपयोग? क्युरिओसिटी पण आहे आणि ती क्युरिओसिटी आहे आणि ती क्युरिओसिटी चुकीची आहे. कारण म्हणजे तशी क्युरिओसिटीला काहीतरी एक आय थिंक एक फिल्टर असावा असं मला वाटतं. जर मला तिकडे एखादा आणि मला असे सिनियर भेटले जे मला शूट्सवर घेऊन जायचे त्यांच्या, जे सेकंड इयर आणि थर्ड इयरमधले फिल्म स्टुडंट्स काही असे भेटले. एका सिनियरनी सूर्या नावाच्या मला 400 एक त्याची हार्ड ड्राईव्ह दिली आणि मला सांगितलं पार शायनिंगपासनं फाईट क्लबपासनं ग्रेट म्हणजे अब्बास किअरोस्तामीचे 6-6 तासाचे पिक्चरपासनं सगळं असे 400 फिल्मची मला हार्ड ड्राईव्ह दिली होती आणि म्हणलं कॉपी दिस इन युअर लॅपटॉप आणि मला हार्ड ड्राईव्ह परत दे. मी ते केलं. मी पहिले वर्ष मी पार पताका खोली सजवायची म्हणून पताका खोलीत लावून तिथल्या जे माझ्या बॅचमेट असायचे त्यांना 2-3 जणांना घेऊन खोलीत बसवलं होतं की तुम्ही हे फालतूगिरी करू नका, इकडे मला पताका कापायला मदत करा, इकडे लावू, तुमच्या खोलीत पण लावू. सो असं ते पहिलं वर्ष छान होतं. CGPA चांगला होता, 7.5 वगैरे 10 पैकी CGPA मस्त चाललं होतं. सेकंड इयरमध्ये आय गेव इन. देन इट वॉज सॉर्ट ऑफ द डाऊनफॉल काइंड ऑफ बिगॅन देअर इन अ वे. कारण ती लाईफस्टाईल कधी तुम्हाला तुमची आधी बोटापर्यंत येते, मग ती खांद्यापर्यंत येते आणि मग ती गळ्यापर्यंत कधी येते कळत नाही. बरोबर. सो त्यात सगळ्यात पैसे वाया. मग घरी खोटं बोलणं की अरे नाही मला आर्टचं सामान घ्यायचं आहे म्हणून पैसे पाठव आई. मग आईकडनं पैसे घेणं, हे सगळं नको व्हायला हवं होतं पण झालं. टू अ पॉईंट वेअर आय वॉज एन अडिक्ट. I was smoking more than I should have. I was drinking more than I should have. I was doing other things more than I should have. आणि थर्ड इयरमध्ये क्रेडिट्स कमी पडले. मला कॉलेजनी बोलवून घेतलं, आईला पण बोलवून घेतलं होतं. तिथे आय हॅड कम्प्लिटली म्हणजे हॅड हिट रॉक बॉटम आणि त्यांनी सांगितलं होतं की तुला 1 इयर रिपीट करायला लागेल. नाव ती फी भरणं हे आईला परवडणार नव्हतं आणि अशा अनेक गोष्टीमुळे वी टूक द डिसिजन की आता सिटीमधनं वी आर ड्रॉपिंग आउट. सो देन आय ड्रॉप्ड आउट ऑफ कॉलेज. द बेस्ट पार्ट दॅट टॉट मी, वन इज टू स्टे अवे फ्रॉम दीज थिंग्स गोईंग फॉरवर्ड. जे नाही झालं, जस्ट अ डिस्क्लेमर, पुढे जाऊन ते नाही झालं. पण ती जिद्द एक कुठेतरी तिथे हे झाली की अरे काहीतरी आपल्यात कमी असतं ना, तर माणूस ते इतकं पडतो की मग त्या जखमाचं ते नम होणं होतं. पण त्या जखमांवर असंही होतं की अरे आपल्याला माहिती आहे ह्या सिच्युएशनमधनं जखम येणार आहे, सो आपण त्या दिशेलाच जायचं नाही. सो अशा काही गोष्टी पण झाल्या. फ्रीलॅन्स कामं कशी घ्यायची हे झालं. पण अंटिल अ व्हेरी फ्यू इयर्स बॅक त्या 2 गोष्टी फाईट करतायत एकामेकांना असं रिअलाइज व्हायला पण खूप वेळ लागला मला ऑनेस्टली. की मी काम तर माझ्याकडे खूप येतं आणि माझ्याकडे टॅलेंट पण आहे, पण मला काम कम्प्लीट का नाही करता येत, माझ्याकडनं प्रोजेक्ट्स अर्धवट का जातात.
किंवा पैसा एकदम भरपूर आला की मग तो दारूवरच का जातोय, मग तो उगाच फालतू गोष्टींवरच का जातोय, मग मी घरी न सांगून का उडवतोय हे पैसे, हे रिअलाइज होईपर्यंत वेळ लागला जो नव्हता लागायला हवा. बेटर लेट दॅन नेव्हर असं म्हणून पुढे. अं, तू सोडलंस आणि पुढे मग काय हे केलंस? तू पुढे मग दुसरा कोर्स केला कुठला अं, का? त्यानंतर आय बीन लर्निंग ऑन द जॉब. ओके. त्यानंतर मग एका रेकॉर्ड लेबलमध्ये जॉब मिळाला. सो ऑल्दो दिस जर्नी साऊंड्स व्हेरी नेगेटिव्ह, लेट्स टॉक अबाउट द पॉझिटिव्स. ओके. The job that I found after that was a minor internship. स्टायपंड एवढा नव्हता, पण जे कंपनीवाले होते, रेक नावाचं होतं, RECK. सो इट वॉज अ रेकॉर्ड लेबल. ते आता कंपनी इट्स नॉट ऑपरेशनल एनिमोर, पण दे यूज टू मॅनेज अँड क्युरेट कॉन्सर्ट्स अँड गिग्स बँगलोरमध्ये. सो तबाचाक नावाचा निशी अरुणाचलीज आर्टिस्ट आहे, सिंगर सॉन्ग रायटर आहे. त्याला आम्ही मॅनेज केलं काही महिने, त्याचे कॉन्सर्ट्स केले. मग आमचा एक IP होता लिव्हिंग म्हणून, LVNG. सो आम्ही बेसिकली लोकांच्या लिव्हिंग रूम्समध्ये कॉन्सर्ट भरवायचो. त्या आर्टिस्टला सगळे प्रोसीड्स जायचे आणि आम्हाला जर कुठल्या ब्रँडकडनं स्पॉन्सरशिप मिळाली असेल तर त्या हाऊसच्या ओनरला आम्ही ते मर्चंडाईज किंवा ते द्यायचो. सो इट वॉज मेनली बेस्ड ऑन बार्टर अँड द आर्टिस्ट गॉट पेड. ओके. अँड द टीम सॉर्ट ऑफ. आणि मग इथे मला आय गॉट ट्रेंड इन अ 360 मॅनर. सो मी मिक्सर्स आणि स्पीकर्स घेऊन रिक्षात टाकून जिकडनं आम्ही रेंट करतोय त्या दुकानातनं आणून त्या लोकेशनला पोचवा. मग तिथे गेल्यावर प्रिंटेड पोस्टर्स जे मीच आठवडाभर करतोय, पोस्टर त्यावर लोगो टाकतोय, साईज वाढवतोय, कमी करतोय, कलर सूट होतोय का, ड्रॉइंग करतोय, आर्टिस्टचं नाव, सोशल मीडिया पोस्ट त्याच्या, हे मी बनवतोय. ते पोस्टर्स त्या व्हेन्यूला लागलेत ना बघा, मग लोकांना इन्व्हाइट करा, त्याचं जे तिकीट्स सगळ्यांनी तिकीटं घेतलेत ना, कोणी वॉक-इन्स असतील तर त्यांच्याकडनं पेमेंट्स घ्या. आम्हाला एक खूप अभिमानाने करायला आवडायचं की आम्ही जे काय प्रोसीड्स आर्टिस्टला प्रॉमिस केलेले असायचे ते आम्ही कॉन्सर्टच्या आदल्या दिवशी द्यायचो. ओके. बिकॉज वाय नॉट? बिकॉज वी वॉन्ट टू सेलिब्रेट म्युझिशियन्स. दे शुड गेट पेड 1 day बिफोर. दे शुड बी स्ट्रेस फ्री वेन दे आर परफॉर्मिंग, की त्यांना दे आर ऑलरेडी पेड. आता तुम्ही गा, आता मजा करा. दॅट यूज टू बी द सॉर्ट ऑफ mindset that we had going into that company and like me working there. Eventually ह्या सगळ्या गोष्टी आय केप्ट रिलॅप्सिंग. ते इट डिडंट वर्क आउट. मी पुण्याला आलो. मग पुढे UI डिझाईनमध्ये मला तिथल्या फाउंडरमुळेच एक जॉब मिळाला बँगलोरमध्ये. मग मी पुन्हा धाडस केलं की आता चला बँगलोरला जाऊ. UI डिझाईन, फॅट फिंगर्स नावाची तेव्हा कंपनी होती. युजर इंटरफेस डिझाईन ऑन द जॉब शिकलो, जेवढं जमेल तेवढं. एक कोर्स त्यांनी मला करायला दिला होता, तो मी परस्यू केला. ऑनलाईन कोर्स होता. त्यातनं मग ग्राफिक डिझाईन मग थोडं रिफाईन होत गेलं अंटिल इव्हेंच्युअली आय डिड अ ग्राफिक डिझाईन लाईक, म्हणजे थोडे इकडे तिकडे जॉब्स केले. मग बँगलोरचा सॉर्ट ऑफ कधी असं होतं की अरे त्या जागेच्या मेमरीज असतात. त्या दिवशी असं वाटत नाही की अरे आपल्याला ह्या जागेमुळे त्रास होतोय, कारण आपल्या काही ऑड मेमरीज आहेत ह्या जागेशी रिलेटेड किंवा त्या नावाशी रिलेटेड. मे बी जरी मी त्या सेम एरियामध्ये नसीन राहत तरी ते कुठेतरी असं वाटायचं की अरे बँगलोर. मग एक दिवस म्हटलं की बास. मी रनिंग सुरू केलं होतं. मला एक फ्रीलान्स प्रोजेक्ट मिळाला होता आणि त्यातल्या त्यात बरे पैसे मिळाले होते. आणि आईला सांगून की मी नवे रनिंग शूज घेणार आहे म्हणून नायकीचे शूज जाऊन घेऊन आलो होतो विकत. आणि त्यात इन्सोलवर लिहिलं होतं नायकी रनिंग. आणि तेव्हा जस्ट कुठनं काय झालं माहीत नाही, आईला फक्त म्हटलं की यात रनिंग लिहिलंय, मला आता पळायला लागणार आहे हे शूज घेतल्यामुळे. सो एक घाव दोन तुकडे. आदल्या दिवशी सिगरेटी मारणं थांबवले, पुढच्या दिवशी मी 10 किलोमीटर पळायला गेलोय. असं लिटरली केलं. त्याचं उलटं हे झालं की अरे बॉडी म्हणते हे काय चाललंय, आत्तापर्यंत तू असं करत होतास आणि आता एकदम लाईफस्टाईल चेंज कसा. लिटरली 10 किलोमीटर. मग आणि म्हणजे ते बॉडी नाकारायलाच लागते. मग त्यातनं डिप्रेशन, हे ते, राग, चिडचिड,
हे सगळं तेव्हा कळत नाही की का होतंय. हम्म. पण इन हाइंडसाइट जर टाइमलाईन इफ यू पीस टुगेदर टाइमलाईन, यू अंडरस्टँड दॅट ओके हे इट नीड्स टू बी अ स्लो प्रोसेस, गेटिंग आउट ऑफ समथिंग बॅड अँड गोइंग टुवर्ड समथिंग गुड. हे किती वर्ष तू म्हणतोय सिगरेट किंवा अल्कोहोल, हा फेज किती वर्षाचा होता? ऑलमोस्ट 7-8, सॅडली इनफ. नाही, पण एक हां. ही गोष्ट आहे की लोक आयुष्यभर हे करतायत. बरोबर. म्हणजे 7-8 कमी वेळ आहे तसा बघितला तर. हम्म. एकदा त्या म्हणजे तलफ लागली किंवा एक त्या मार्गावर गेलो की ते आयुष्यभर चालू राहतं. हम्म. अशा कुठल्या गोष्टी तुला जाणवल्या की तू ते डिसाईड केलं की आता 10 किलोमीटर पळणार आहे, सगळं खड्ड्यात गेलं, मी उद्यापासून धावणार आहे, जरी ती ऑन द स्पॉट विचार आला असेल पण तुला हम्म. सतत क्विट करायचा प्रयत्न तू केला, हम्म. तर हे का बरं वाटलं? त्याची बीटी बसली तुला, त्याचा त्रास होत होता? ते ओठांवरचं काळं, फोड येणं थांबत नाहीये, 4 पायऱ्या चढल्यावर घामाघूमच होतोय. मग उन्हाळ्यात 6वर फॅन लावला तरी घामच येतोय, घाम संपतच नाहीये. हे सगळं जेव्हा ते सॅच्युरेशन पॉईंट येतो, बॉइलिंग पॉईंट येतो, तेव्हा माणसाला ते कारण तसं मला कळलं तरी म्हणजे I खूप suppose. चांगलं आहे, म्हणजे खूप भारी आहे. लोकांना नाही टर्न अराउंड करता येत लाईफ. जर रॉक बॉटम जरी आपण गेलो ना, तर अजून रॉक बॉटम कधीच बॉटम नसतो. नवीन नवीन रॉक बॉटम कसे सापडतात हे जो लोक पडतो त्याच्यामध्ये खरंय त्यालाच कळतं. खरंय. सो बेसिकली तेच स्वतःला ठरवायला लागतं. आणि अगेन आईनी नेहमी एक मला गोष्ट सांगितली की तू एकदा काहीतरी ठरवलंस की तू ते करतोस. ह्या गोष्टी जेव्हा आठवतात किंवा अरे मी लहानपणी बिल्डिंगमध्ये चोर पोलीस खेळायचो आणि मला ते पळणं खूप आवडायचं. मग मी एक्सरसाइज, आत्ता मला जिम लावायला पैसे नाही आहेत, मग मी काय करू शकतो, तर मी रोड रनिंग करतो. सो there are many deciding factors as to why you want to make that change, and you need to understand, like, when you realize that why in itself is very strong, I feel. So तो why सापडला मला, हे माझं नशीब म्हणायला आवडेल. अर्थात I have been to rehab, I've been to a rehab, I've been on antidepressants. Now I'm not, and that's where that why plays a strong role. रिहॅब मध्ये काय होतं रे? मी रिहॅब तसं म्हणायला गेलं तर रिहॅबमध्ये तुमच्या अंगातली जी बायोलॉजी आहे ती ह्या सगळ्या सबस्टन्सेसमुळे खूप खराब झालेली असते, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. आणि ती बायोलॉजी ते करेक्ट करायचा प्रयत्न करतात. किती दिवस राहिलेलास? मी 1 महिना होतो. इफ आय एम नॉट रॉंग, आय हॅव बीन टू अ रिहॅब ट्वाइस. पण एनिवे, त्याला योगाची साथ, त्याला वॉक्स, एक्सरसाइजेस, दीज आर बॅड इन्फ्लुएन्सेस, यू कांट डिनाय दॅट. म्हणजे कितीही कोणी म्हणलं की अरे नाही रे, थोडीशी दारू चालते, एक सिगरेट मारल्याने काय होतं, मग शाळेत शिकवा, असं माझं म्हणणं आहे. पण दॅट इज अन एक्स्ट्रीम थॉट. सो दॅट इज अन एक्स्ट्रीम थॉट. दीज आर बॅड इन्फ्लुएन्सेस अँड द बॅड इन्फ्लुएन्सेस नीड टू बी डेलिकेटली टेकन आउट. ते खूप नाजूकरित्या एक गोष्टी त्या काढायला लागतात. तर चांगले जे इन्फ्लुएन्सेस लहानपणापासून आपल्यात जोपासलेले असतात आईवडिलांनी, आपल्या फॅमिलीनी, आपल्या मित्रमैत्रिणींनी, किंवा जस्ट द नेचर अराउंड यू, दॅट नीड्स टू सॉर्ट ऑफ, यू नीड टू मेक स्पेस. भांडं एवढंच आहे, त्यातलं काहीतरी काढायला, चांगलं काहीतरी वाढायला, खराब झालेलं कुजलेलं काढायला लागतं. दॅट्स व्हॉट अ रिहॅब डज. तिथल्या काही गोष्टी समहाव मला नाही पटत, ते जाऊ दे, ते असतं काय काय. पण it's a journey, it's in itself a step towards a brighter, हे की एक काहीतरी वाईट झाल्यावर काहीतरी चांगलं होणार असतं, तसं ते मी धरून चालतो. इन अ वे रनिंग हॅज बीन अगेन अ व्हेरी व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ दॅट. आणि सेम आय फाइंड दॅट विथ मोटरसायकलिंग एज वेल, जस्ट टू फाइंड युअर सेल्फ फ्री. जेव्हा व्यसनं होती तेव्हा मी सारखाच घरात असायचो. आता व्यसनं नाही आहेत तर मी बाहेर आहे. मला झाडांचे फोटो काढायला आवडतात, मला ढग बघायला आवडतात, मला पशुप्राणी आवडतात. मी लहानपणापासून बर्ड वॉचिंग आम्ही खूप करायचो. शाळेतले मित्र एक म्हणजे बर्ड्स ऑफ पुणे ग्रुप
अनेक जणांनी पुण्यात ऐकलाय. हम्म. हे खूप कमी लोकांना माहिती आहे की ते सेवा सदनच्या शाळेतल्या मुलांनी फेसबुकवर पेज सुरू केलं होतं. ते पुढे जाऊन बर्ड्स ऑफ पुणे एवढं मोठं कम्युनिटी झाली आहे. ते सगळे माझे क्लासमेट्स. अच्छा. सो आम्ही लहानपणापासून सिंहगड व्हॅलीत पक्ष्यांचे फोटो काढायला जा, हे करा ते करा, हे नेहमी होतंच. सो इन्फ्लुएन्सेस, दोज आर द इन्फ्लुएन्सेस दॅट तो बेस पक्का झाला नशिबाने. त्यामुळे त्या चांगल्या गुड इन्फ्लुएन्सेसकडे जाणं हे खूप सोपं झालंय माझ्यासाठी. रनिंग पण एक नशा आहे. नक्कीच. म्हणजे एका पॉइंट नंतर हाय येतो तुम्हाला. नक्कीच नक्कीच ती वेगळ्या प्रकारचं हिट बसते. नक्कीच. म्हणजे पूर्ण एक्झॉस्ट झाल्यावरती सुद्धा जेव्हा रनिंग करतो आपण, त्या पॉइंट नंतर एक वेगळ्या लेवलला हे येतं. आम्ही विशालगड ते पन्हाळा ते विशालगड केलं होतं. हम्म. तर इतके पाय दुखले एका पॉइंटला. आणि त्याच्यानंतर तरी जाणं तर भागच आहे, कारण सगळ्या ग्रुपमध्ये आम्ही आहेत. हम्म. किती 100-1 जण होते हम्म. तेव्हा. तर एका पॉइंट नंतर पाय दुखायचे बंद झाले आणि डोक्यामध्ये काय केमिकल सिक्रेट झाले काय माहिती, एक वेगळा हाय मिळाला. तर तो हाय आहे रनिंग मध्ये पण आहे. एका पॉइंट नंतर एक्झॉस्ट झाल्यानंतर पण आपण जेव्हा जातो पुढे, तो हाय नक्कीच येतो. नक्कीच. मी खूप एन्ड्युरन्स ॲथलीटचं रील्स बघतो, स्टोरीज माझ्या कानावर पडतात. ॲज टू हाऊ डू दे डू दॅट, हा हम्म. एक पहिला क्युरियस प्रश्न पडतो की अरे हे कसं करतात. आशिष कसोडेकर नावाचा एक माणूस आहे, ज्यांना भेटलो नाही आहे कधी, पण हम्म. त्यांची एक स्टोरी ऐकली की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हम्म. आय थिंक 50 वर्षाचे जेव्हा ते झाले, हम्म. आत्ता रिसेंटली, हम्म. ही टर्न 50. ही रॅन 50 कॉन्झिक्युटिव्ह मॅरेथॉन्स 42.2 किलोमीटर्स एव्हरी डे फॉर 50 डेज. Fuck. कसं आणि कसं जमतं? सो ते इथे ठरवायला लागतं. वेन यू आर परस्युईंग गुड इन्फ्लुएन्सेस, यू जस्ट नीड टू डिसाईड हिअर. मला रोज पळताना जाणवतं की अरे आपल्या लंग्सची वाट लागली आहे, पण ठीक आहे, अजून 1 किलोमीटर, मग अजून 1 किलोमीटर, मग अजून 1 किलोमीटर असं सांगायला लागतं. तेव्हा आपण जातो असं मला वाटतं. मेंटल गेम आहे सगळा. मेंटल गेम. तुम्ही इथे ठरवा आणि ते हे म्हणायला सोपं आहे, पण ते स्वतःच जाणवायला लागतं तेव्हाच. मी ते अगदी आता मला खूप ते भारीच जमतं असं अशातला अजिबात भाग नाही. पण ते विथ एव्हरी किलोमीटर, एव्हरी डिस्टन्स, 1 फूट आफ्टर दी अदर, ह्यात ती मजा आहे. डेव्हिड ह्यात तो गॉगिन्स हाय आहे. तू जो म्हणतोस की तो द रनर्स आहे, अँड दे कॉल इट द रनर्स आहे. रनर्स आहे. Where your body and your heart and your mind are in sync, हम्म. which is why that high you experience being elevated to a different place altogether. की अरे तुम्ही हे काहीतरी वेगळंच अनुभवत आहे. That's because you're now in control of your brain and your heart at the same time, very much so. असं मला वाटतं. डेव्हिड गॉगिन्स बद्दल माहिती आहे? ऐकलंय. येस. तो पण तसाच आहे, मूर्ख माणूस आहे तो. वेडा आहे माणूस आहे. तो किती 400-500 किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन्स पळतात. अल्ट्रा मॅरेथॉन्स. हा, त्याचा कुठल्या तरी मॅरेथॉन मध्ये पाय मोडला तरी Kept त्याने going. पूर्ण Correct. मॅरेथॉन पूर्ण केली रे. आणि एका याच्यामध्ये त्याला डायरिया पण झाला, म्हणजे युरिन त्याची काळी बाहेर आली, ब्लॅक युरिन बाहेर आली, तरी तो थांबला हे नाही. थांबत नाही. काय मेंटल हे असेल, त्याची हा. पॉवर असेल, स्ट्रेंथ असेल. दे डिसाईड की जायचंय. करणारे करतात. एवढं माहित तेच आहे. करणारे असं ठरवतात आणि मग करतात. करणारे So मी करतात. ते करणारे करतात. मी ते एक्झॅक्टली, इट्स अबाउट दॅट अँड दिस. करणारे करतात. एखाद्या So- मराठी माणसाने शूज बनवले तर करणारे करतात. एक्झॅक्टली. का नाही, चांगली आयडिया. भारी आहे. सो मोटरसायकलिंग हॅज ऑल्सो बीन दॅट एस्केप. म्हणजे एस्केप नॉट इन द, म्हणजे चुकीच्या प्रकारचा एस्केप असा मला वाटत नाही. की अरे मी अगेन माझं हे खूप लोकांना म्हणणं असतं. मी पण मोटरसायकलच्या बाबतीत खूप चुका केल्या. आईकडे खूप भारी मोटरसायकल मागितली, हम्म. मग ती वापरण्याची मॅच्युरिटी अजिबात नव्हती, मग ती विकून टाकली. कधी तुला वाटलं हे वेड कधी लागलं मग? हे वेड लागलं आय थिंक, मला लहानपणापासून सायकलिंग खूप आवडतं. हम्म. आवडायचंच. गुडघे सगळे फोडून झाले होते, सायकलवरनं 100 वेळा पडून झालं. सो ते मग इटर्नो आमच्याकडे होती,
जी 4 स्ट्रोक इंजिन 11वी-12वीतच चालवायला लागलो. तो हातात गिअर होते, पायात ब्रेक होता. सो तो कॉन्फिडन्स आला होता, की अरे गिअरची गाडी आपल्याला जमतीये. मग मामाची डिस्कव्हर चालवली. असं सगळं झाल्यानंतर जेव्हा मोठी बाईक आईकडे मागितली आणि आईने ती नाईलाजाने घेऊन दिली, तेव्हा जे कळलं, की अरे ये अपने बस की बात नहीं है. कुठली बाईक होती बाई? तर आठवत नाही. ते जाऊ दे. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट जाऊ दे. न वापरताच विकून टाकली. त्यात आईचा लॉस झाला. मी मूर्खपणा केला होता. अगेन इट वॉज वन्स यू हॅव ट्राईड आउट ऑल द रॉक बॉटम्स अँड बिलो रॉक बॉटम्स ॲज यू मेन्शन्ड अँड विच आय हॅव, देन इट्स ऑल द वे अप. दॅट इज फॉर शुअर. लाईक हे मी शिक्कामोर्तब सांगू शकतो, की एवढ्या वेळा रॉक बॉटम नंतर काय होऊ शकतं, त्यात चांगलंच होऊ शकतं असं मी धरून चालतो एक स्वतःसाठी. सो ती बाईक विकून टाकली. मग असं ठरवून की मग एक सेकंड हँड आमच्या ओळखीच्यांची ॲक्टिवा चालवली. मग आईनी नवी टू व्हीलर घेतली, ती चालवली. त्यावर एक दोन ॲक्सिडेंट झाले. मग ती आम्ही इव्हेंच्युअली, माझ्या धाकट्या भावाचे पण ॲक्सिडेंट झाले, ती विकली. मग इव्हेंच्युअली मामाची बजाज डिस्कवर नियमितपणे 2 वर्ष पुणे कोथरूड बाणेर पावसात उन्हात जॉबला वापरली. तेव्हा मग कुठेतरी एक कॉन्फिडन्स आला, की हां, आता गिअरची मी थोडं मोठं इंजिन मे बी घ्यायचा प्रयत्न करू शकतो. त्यात काही मोठे ॲक्सिडेंट माझे पण झाले. त्या ॲक्सिडेंटमधनं एवढंच मला एक छोटीशी गोष्ट आठवते, की डॉक्टरांनी सांगितलं होतं, की तुझा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला की तुझे पाय मे बी निकामी होऊ शकतात. बापरे! तर मी फक्त एवढंच म्हणलं, की मी आईला आधीच सांगून ठेवलंय, की असं कधी झालं तर मी पॅरालिम्पिक्सची तयारी सुरू करीन. सो हा माइंडसेट कुठेतरी इतके वर्ष आलाय. सो आजही मी कोथरूड कन्याकुमारी आत्ता 26 जानेवारीला मी ठरवलं होतं, की हिमालयन आत्ता घेतली. डिसेंबर 2024 मी हिमालयन 450 घेतली. जॅनमध्ये 20,000 होणार होते किलोमीटर. सो मी आईला सांगितलं होतं, की मी 2 दिवस सुट्टी एक्स्ट्रा घेतली. एक कॉम्प ऑफ होता. सो मी 5 दिवसाचं आय वॉज लाईक कोथरूड कन्याकुमारी करून येऊ. 5 दिवसात? 5 दिवसात. सो डे 1 कोथरूड उडुपी 650 ऑड किलोमीटर. रात्री झोप नाही लागली उडुपीमध्ये. एक मिनिट. हिमालयनच्या आधी कुठली बाईक होती? डिस्कवर, बजाज डिस्कवर डिस्कवरून डायरेक्ट हिमालयन. हिमालयन घेतली. बिकॉज देन आय हॅड दॅट कॉन्फिडन्स, की आय वॉज लाईक हां ठीक आहे, आता चालू शकतो मी गाडी. तिथे आधीमध्ये मोठ्या गाड्यांच्या टेस्ट राईड मित्रांच्या अशा चालवून सगळ्या झाल्या. मग आय वॉज लाईक हां, हिमालयन चालू शकतो. आणि पहिले 20,000 किलोमीटर त्याच्यामध्ये तू लॉंग गोव्याला एकदा जमवलं होतं फक्त. हां. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कन्याकुमारी, ते पण 5 दिवसात. लाईक पुणे कन्याकुमारी सोलो. सो पहिल्या दिवशी इकडून निघालो रात्री 3:30 वाजता 4 वाजता. उडुपीला 650 किलोमीटर. उडुपीला पोचलो आय थिंक लवकर पोचलो. 4-4:30ला संध्याकाळी पोचलो. तिकडे एक मट्टू बीच म्हणून आहे. मट्टू बीचवर मस्त सनसेट पाहिला. असा एक छान फोटो मिळाला, जिकडे माणूस चालत चाललाय आणि चंद्रकोर वरतीच आहे आणि कुत्रा आहे. असं एक्झॅक्ट अलाइंड आहे. असे छान मग मुवमेंट्स बघायला मिळतात. तेव्हा ते सार्थ होतं, की अरे हां, मी एवढे 650 किलोमीटर या एका फोटोसाठी आलोय. वसूल हो गया सब. सो 650 केलं. त्या दिवशी दुर्दैवाने मी चुकीचा बुक केला. फोटो मला चांगले वाटले आणि पार डास चावले, हे सगळं ते झालं. 2.5 तासात झोप लागली. सॅडल बॅग गाडीवर ठेवल्या. 2.5 तास झोपेवर 960 किलोमीटर. गाडीवर झोपलास तू? नाही, हॉटेलमध्ये झोपलो. पण तेच सॅडल बॅग्स ठेवल्या. 3:30 वाजता उडपीहून निघून कन्याकुमारी. सो दॅट डे वॉज an achievement for me. 16 hours on the motorcycle, 957 kilometers in a go. मजा आली. आणि ॲज यू सेड रनर्स आहे, की यू जस्ट हॅव टू कीप गोईंग. इट्स दॅट वन म्हणजे तू जे म्हणलास, की तुला पन्हाळ्याहून विशाळगडला जाताना पूर्ण थकलेत, पाय चालत नाही आहेत आणि मग ते एक कुठेतरी हे होतं, की अरे अजून मी जाऊ शकतो. तसा पॉईंट आला. कर्नाटकातनं आय थिंक तमिळनाडू बॉर्डर क्रॉस केली. दुपारचं 1:30 वाजताचं ऊन आहे. पार वाट लागली आहे. घामाघूम झालो आहे जॅकेटमध्ये आणि जस्ट राग आला होता. मला राग खूप येतो. तो सध्या मी टेम करायला शिकलोय बराच. पण मला व्यवस्थित राग येतो. म्हणजे मला व्यवस्थित राग येतो. मी जेवढं पाणी पितो तेवढं मला राग येतो. आणि मग मी अजून डबल पाणी पितो. सो मला राग आला, की अरे काय राव, हे क्या करके बैठे हम.
आणि मग मी गाडी लावली, स्टँड लावला, बेकरी एक दिसली तिकडे, पफ हाणले, एक ॲपी फिजचं मस्त मोठी बाटली पहिली. आय वॉज लाईक सोडा, कॅफीन पाहिजे आत्ता, काही होऊ दे, थंडगार काहीतरी पाहिजे. तीच बाटली घेऊन असं डोळ्याला छान गार जेव्हा वाटलं, आणि आय वॉज लाईक आय जस्ट नीड टू टेक इट स्लो, आय नीड टू एन्जॉय इट. तिथल्या बेकरीमधल्यांची तोडक्या मोडक्या, म्हणजे त्यांची तोडकी मोडकी थोडी हिंदी होती, त्यात त्यांच्याशी जस्ट गप्पा मारल्या 2 मिनटं. अँड देन आय वेंट. That transition is something I've taken a long time to learn, and I'm glad that I'm able to learn it now. To just overcome, because it is an obstacle at the end of the day, की तुम्हाला उन्हाचा त्रास होतोय, तुम्ही एकटे बाईकवर आलाय तेवढ्या लांब, आणि देर इज नो टर्निंग बॅक. तुम्ही इकडनं पुढे काहीच करू शकत नाही. तुम्ही मित्राला बोलवून घेऊ शकत नाही. कोणाला मित्राला फोन केला तर तो कामात असणार आहे, तो 5 मिनिटं 15 मिनिटं बरं 1.5 तास तुमच्याशी बोलेल. पुढे काय? सो ते पुढे काय फिगर आउट करणं जेव्हा जमायला लागतं तेव्हा खरी मजा येते एखाद्या गोष्टीची. त्या पॉइंट नंतर आपण एकटेच आहोत आपल्या विचारांसोबत. करेक्ट. एस्केप नाही तिथून. एस्केप केलं तर चिडचिड आहे. Correct. And that's what I would like to introduce another best part about this life that we have, which is music. गाणी ऐकणं आणि गाणी म्हणणं, हेल्मेटमध्ये, कारमध्ये, चालायला जाताना, पळत जाताना गाणी ऐकणं, काम करताना गाणी ऐकणं, कुकिंग करताना गाणी ऐकणं. देर इज नथिंग लाईक दॅट. सो ते कुठेतरी ती गाणी, ती जोरजोरात गाणी आरडाओरड, म्हणजे झोप जर थोडीशी पेंग आली तर मग काय करायचं, तर मोठमोठ्यांनी आरडाओरड करत गाणी गायची. कोण रस्त्यावर बघतंय? तुम्ही 50, 60, 70च्या स्पीडनी जाताय, जोपर्यंत एखाद्याला रिअलाइज होणार आहे की अरे हा माणूस वेड्यासारखा बाईकवर जाताना गाणी गातोय, तुम्ही गेलेले असता. सो मी भरपूर मोठ्यांदा गाणी मला गायला आवडतात हेल्मेटमध्ये. आणि आय जस्ट केप्ट गोईंग अंटिल अ पॉईंट आय रिच्ड कन्याकुमारी ॲट 8:30. हॅड डिनर, जस्ट सेटल झालो हॉटेलमध्ये. चांगला छान स्टे होता. आणि मग तिथे काही लोक केरलाहून आले होते, काही लोक तमिळनाडूहून आले होते, बायकर्स होते, काही जण जस्ट असेच आले होते. त्यांच्याशी पुढे 2.5 तास गप्पा मारल्या. 16 तास बाईकवर 960 किलोमीटर केल्यानंतर जर 2.5 तास गप्पा मारता येत असतील आणि मजा येत असेल एका घोळक्यात, देन दॅट इज माय कॉलिंग, असं कुठेतरी जाणवतं. प्रॉपर आहे. आणि दुसऱ्या दिवशी लगेच निघालास? मग एक दिवस कन्याकुमारीमध्ये फोटो वॉक केला. जेव्हा बँगलोरमध्ये शिकत होतो तेव्हा DSLR होता माझ्याकडे. आईने घेऊन दिला होता. तो डेट पाईलअप होत गेलं होतं, कारण जेवढे पैसे मिळत होते ते खूप कमी होते जेवढे खर्च होत होते. सो ते डेट क्लिअर करायला तेव्हा कॅमेरा तो विकून टाकला होता. पण ती एक कुठेतरी खुमखुमी होती की अरे मला फोटो काढायला तर खूप मनापासून आवडतात. आणि सध्या कसं होतं कधी कधी की अरे अगदीच फोन शूट असा धरला की पीपल गेट टेकन अ बॅक की अरे हा काय करतोय नक्की. सो इन दॅट सेन्स अ बिगर कॅमेरा हेल्प्स. पण आय वॉज जस्ट लाईक कन्याकुमारी सीम्स लाईक अ व्हेरी पीसफुल क्वेंट प्लेस. आय कॅन जस्ट वॉक अराउंड दीज गलीज. खूप रंगीबिरंगी छान घरं आहेत. खूप मोस्टली ख्रिश्चन कम्युनिटी आहे बरीच तिकडे. सो एकदम रंगीबिरंगी घरं, असे चार्म्स, तिथलं आर्किटेक्चर, इथल्या त्या आजी ज्या जस्ट त्यांच्या घराबाहेर येऊन दुपारच्या मस्त बसलेल्या, ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करायला, त्याला व्हॉट पीपल कॉल अ फोटो वॉक. सो तो एक फोटो वॉक केला कन्याकुमारीत. मग पुढच्या दिवशी निघालो. 2 दिवसात पुणे. मग कुर्गला, मी उडपीलाच सेम स्टे बुक केला होता. आय वॉज लाईक नको, तिथे पुन्हा ते सहन करायची इच्छा नाही. मग कुर्गमध्ये एक हॉस्टेल शोधलं, तिकडे राहिलो. तिथे पण एक बेस्ट, म्हणजे अख्खे पाईन ट्रीज आहेत माडिकेरीमध्ये. मैसूरहून मी कुर्गला पोचतोय. बराच तसा साधारणपणे हळू गेलो होतो. सो जस्ट नॅव्हिगेटिंग अलोन थ्रू दॅट फॉरेस्ट. कच्चा रस्ता आहे. मी आपला चाललोय. एका त्या हॉस्टेलला जाऊन, आय थिंक हॉस्टेलर नाव आहे त्याचं, तिकडे जाऊन पोचलो. त्यांनी सांगितलं अहो तुमचं रिझर्वेशन इथे नाही, तुमचं रिझर्वेशन 25 किलोमीटर लांब आहे. आत्ता वाजले 11 रात्रीचे. मग पुढे अजून अर्धा तास 45 मिनिटं त्या हॉस्टेलला. पण तो जो क्षीण येतो किंवा लोकांना ते एक्झॉशन ऐकून वाटतं, असं माझे मित्र म्हणतात की अरे काय वेळ आहे, अरे हे काय आहे, म्हणजे हे असं कोण करतं, कशाला करतोस.
ते नाही वाटत समहाव. ती जी मजा येते, तो चंद्र असतो, ते ढग असतात, ते वारं असतं, तो काळोख असतो, पण मग एक जस्ट दॅट हेडलाईट गायडिंग यू अलॉंग द वे, दॅट इज व्हॉट आय लिव्ह फॉर. दॅट इज व्हॉट आय रिअली रिअली एन्जॉय. सो ती मजा येते. मग कूर्गला थांबलो आणि मग पुढच्या दिवशी पुन्हा सेम 840 किलोमीटर कूर्ग पुणे बॅक. 5 दिवसात पुणे ते कन्याकुमारी. कन्याकुमारी, पुणे. सोपं आहे. ठरवलं की सोपं आहे. तू जे लॉंग टूर्स करतोय किंवा करतोस, दुसऱ्या दिवशी तू रनिंग सुरू केलं. काही नसताना 10 किलोमीटर धावलास. ॲडव्हेंचर सीक करतोयस असं वाटतंय का तुला? ॲडव्हेंचर सीक करतोय नक्की. कारण हे पण ॲडव्हेंचरच आहे की 5 दिवसात तू जाणार, परत येणार. आणि तो हे काय म्हणतात की एका डार्क जर्नीमध्ये किंवा एका अंधाऱ्या फॉरेस्टमध्ये जाऊन परत येण्यासारखं आहे ते. आणि त्या फॉरेस्टमध्ये जाऊन आपल्याला काय पाहिजे आयुष्यात किंवा आपण कोण आहे, आपली आयडेंटिटी काय आहे, आपण काय शोधतोय, आपण या जगात काय आहे, हे विचार करून, हे सॉर्ट करून आपण बाहेर पडतो. असा काही पर्स्पेक्टिव्ह आहे का? आय थिंक ॲडव्हेंचर इज अ बिग टर्म मला हम्म. वाटतं. ह्या अख्ख्या जर्नीला मे बी मी ॲडव्हेंचर असा टॅग देऊ शकीन. हम्म. बट आय एम डुईंग इट फॉर द स्मॉल थिंग्स. हम्म. मला त्या छोट्या गोष्टी, आता रोझी स्टार्लिंगचं मर्मरेशन ऐकलंय का? हम्म. जे यूट्यूबवर पण हे बघत असतील त्यांनी रोझी स्टार्लिंग मर्मरेशन हे नक्की हम्म. गुगल करा. हम्म. बेसिकली रोझी स्टार्लिंग्स नावाचा पक्षी आहे. हम्म. जे अख्ख्या म्हणजे एक प्रॉपर फ्लॉकमध्ये ते उडतात आणि दे ऑलमोस्ट फॉर्म दीज ब्युटिफुल पॅटर्न्स. सो मदुराईच्या जस्ट अलीकडे, मदुराईमध्ये मला पाऊस लागला, पण मदुराईच्या जस्ट अलीकडे सनसेट होताना रोझी स्टार्लिंगचं मर्मरेशन मला दिसलं होतं. म्हणजे अख्खा, आणि ते एका पॅटर्नमध्ये इट ऑलमोस्ट फॉर्म्स लाईक इट्स अ क्लस्टर ऑफ बर्ड्स. आणि ते असे म्हणजे ऑर्गॅनिक शेप्स फॉर्म होतात आकाशात जेव्हा ते उडतात, आणि मग ते पुन्हा झाडात जाऊन बसतात. मग ते पुन्हा थोड्या वेळाने उडतात, फिरतात, मग पुन्हा झाडात जाऊन बसतात. आणि त्या उडणाऱ्याला म्हणजे त्या पॅटर्न्सला मर्मरेशन असं म्हणतात. सो ते बघायला मिळालं. दॅट इज अ स्मॉल थिंग. मदुराईमध्ये पाऊस पडला होता. 2दा रेनकोट काढघाल करून तिसऱ्यांदा मी म्हणलं की आता भिजलो तर भिजलो, म्हणून रेनकोट ठेवून दिला आणि तेवढ्यात पाऊस थांबला. दॅट सिच्युएशन, दॅट सिनारिओ की अरे देवाने ऐकलं माझं, की अरे मी रेनकोट काढला आणि त्यांनी पाऊस थांबवलाय. आणि थोडं जे काय ड्रिझलमध्ये मी भिजलो आणि लगेच एक खूप अप्रतिम चहा मिळणं, आणि इक्बाल जी नावाच्या माणसाने तो चहा बनवून मला सर्व करणं आणि त्यांनी सांगणं की कहाँ से हो, अच्छा महाराष्ट्र में, मैं मुंबई में काम करता था. दिस कॉन्व्हर्सेशन, दॅट इज व्हॉट आय सीक. आणि दॅट्स नॉट पर्टिक्युलरली ॲडव्हेंचर आय फील, बट इट इज पार्ट ऑफ दॅट द लार्जर स्कीम ऑफ द डेफिनेशन ऑफ ॲडव्हेंचर आय फील. सो दॅट इज व्हॉट आय गो सीकिंग. किंवा सेम रनिंगच्या वेळेस सुद्धा. कन्याकुमारीला जाणं ॲडव्हेंचर आहे भाई माझ्यासाठी. काय कधीतरी 5 नक्की ट्राय दिवसात. कर. 5 दिवस. आणि असं ओढून ताणून म्हणजे आता आपल्याला डेव्हिड गॉगिन्स बनायचं नाहीये, मला ऋत्विज परांजपे बनायचं, किंवा यू वॉन्ट टू बी यू. बरोबर. सो तुम्ही तुमचे 5 दिवस 6 दिवस असू शकतात, तुमचे 5 दिवस 1 महिना असू शकतं. दॅट इज ओके. सो मला त्यात सुद्धा म्हणजे आधी असं वाटायचं की अरे 140चा स्पीड म्हणजे काय भारी असेल, किंवा रोज 900 किलोमीटर जाणं म्हणजे केवढं त्याला एन्ड्युरन्स लागत असेल. इट्स अबाउट युअर कम्फर्ट झोन ॲट दी एंड ऑफ द डे. ओढून ताणून करण्यात काहीच म्हणजे दॅट इज द एक्झॅक्ट ऑपोजिट ऑफ ॲडव्हेंचर ऑनेस्टली. मग घरीच बसा, मग फक्त विचार करत बसा, असं मला कधी कधी वाटतं की अरे मला फास्टेस्ट हा रेकॉर्ड करायचा आहे, तो रेकॉर्ड करायचा आहे. दोज रेकॉर्ड्स हॅपन बिकॉज दे फाउंड दॅट कम्फर्ट झोन. दोज पीपल हॅव फाउंड दॅट कम्फर्ट झोन इन दॅट. त्यांचा माइंडसेट पण तोच आहे. करेक्ट. अँड त्यामुळे तो त्यांचा कम्फर्ट झोन आहे. करेक्ट. basically. एक निक सँडर्स नावाचा अतिशय वेडा माणूस आहे. आता गोव्याला मोटोवर जेव्हा झालं तेव्हा मी गेलो होतो तिकडे, त्यांची भेट झाली आणि आय वॉज इन ऑ. Until that day, I didn't necessarily know who he was. And I just went and sat at his talk. आणि I was blown away. मला खूप जास्त इन्स्पिरेशन मिळालं त्या माणसाकडनं. ब्रिटिश माणूस आहे, who has gone around the world on a motorcycle 13 times. 13 वेळा बाईकवरनं जग पालथं घातलंय.
3 वेळा सायकलवरनं पालथं घातलंय. तो माणूस एवढंच म्हणतो की ही ऑल्सो लुक्स फॉर ही इज क्युरियस अबाउट व्हॉट कम्स नेक्स्ट. हम्म. जेव्हा त्याच्याकडे बाईकनी जग फिरण्याचे पैसे संपत आले होते, तेव्हा त्यांनी 2 बोटी विकत घेतल्या. त्याची बाईक त्या बोटींमध्ये टाकली आणि ही डिड द फास्टेस्ट ट्रॅव्हल थ्रू ऑल द कॅनल्स असं असं रेकॉर्ड केलं. ओके. त्यांनी अख्खं अमेरिका, नॉर्थ अमेरिका टू साऊथ अमेरिका, तो अगेन इट्स द सेम थिंग. त्याला एक सर्टन वेळेत तो रेकॉर्ड करायचा होता. हे आय थिंक इफ आय होप आय एम नॉट गेटिंग इट रॉंग. ही स्टार्टेड फ्रॉम द टॉपमोस्ट टिप ऑफ नॉर्थ अमेरिका टू द साऊथमोस्ट टिप ऑफ साऊथ अमेरिका. आणि जेव्हा ते खालती पोचले, त्यांना एका बॉर्डरवर थांबवलं आणि जस्ट बिकॉज दे वर क्लोजिंग फॉर द डे, आणि 5 मिनिटामुळे त्यांचा रेकॉर्ड मिस झाला. अरे. बट ही वेंट ऑन टू डू साऊथ अँड देन बॅक टू नॉर्थ. तो Okay. वर्ल्ड रेकॉर्ड झाला. सो नाव हीज फाउंड दॅट कम्फर्ट झोन. माझं, तू म्हणतोस की 5 दिवसात तू कन्याकुमारी केलंस, हे मोठी गोष्ट आहे. माझा नाईलाजानी होतं. माझ्याकडे तेवढीच सुट्टी मिळत होती. हा, आणि तू परत आल्यावर दुसऱ्या दिवशी सहाव्या ऑफिसला दिवशी गेला. ऑफिसला गेलो. कारण जावंच लागणार होतं. पाठीचे लागले होते? पाठीचे लागले नाही. होते का? नाही. नाही, अजिबात. मला विचार करतच शुभेंदू कॅन वाउच फॉर इट. हिमालयने इट्स ऑल राईट अँगल्स ना. नाही, ब्लड फ्लो तरी रे. कंटिन्युअस राहतो तुमचा. सो तरी सुद्धा पूर्ण, म्हणजे मी कारने जरी गेलो तरी एक्झॉशन येणार 5 आय दिवसानंतर. थिंक ते मग डोक्यात ठरवायला लागेल. हम्म. पाठीला तुमच्या सांगायला लागेल. आणि माझ्या डोक्यात असे येतात, म्हणजे मी हे मित्रांना पण सांगितलंय, मी हे आईला पण सांगितलं की द काइंड ऑफ थॉट्स दॅट कम इन युअर ब्रेन, म्हणजे आपला मेंदू ही खूप अप्रतिम गोष्ट आहे. म्हणजे ही ॲक्च्युली फिजिकली डायसेक्ट करून बघण्यासारखी नाही आहे, पण दीज एक्सपिरियन्सेस ते तुम्हाला जस्ट एवढंच शिकवतात की तुमचा मेंदू काय काय इमॅजिन करू शकतो. म्हणजे टायटेनियम स्पाईन, हे मला का मी विचार करू या गोष्टीचा. पण जेव्हा तुम्ही 600 किलोमीटर करताय किंवा 800 किलोमीटर करताय किंवा 950 किलोमीटर करताय, तेव्हा जर असं अरे माझी स्पाईन टायटेनियमचे करून जर तुम्ही पुढचे 100 किलोमीटर करणार असाल तर का नाही. जस्ट विचार करून असे थॉट्स येतात डोक्यात. मग जेव्हा मी म्हणलो की मी पूर्ण म्हणजे खचलो होतो की अरे मला आता पुढे जावतच नाही, मी एक नॅप मारतो, ह्या पॉवर नॅप 15 मिनिटाची त्या बेकरीमध्ये जस्ट डोकं ठेवून झोपलो तर काय हरकत आहे. मला माहिती आहे मी 4.5 तास तिकडे गुडूप होईन, कोणीतरी येऊन पांघरून ठेवेल आणि असं सगळं होईल. सो हाऊ डू यू पुश आफ्टर दॅट. आणि मग तो वरचा देव आपल्याकडे बघत असतो. व्हॉट फॉलोड वॉज अ विंडमिल फार्म जस्ट बिफोर मदुराई. जस्ट मोटरसायकलिंग ऑन एन एम्प्टी रोड, जो साधारण 6-7 फूट फक्त त्याची रुंदी असेल आणि आजूबाजूला फक्त मोठी विंडमिल्स आहेत, असा मला गुगल मॅप्सनी रस्ता दाखवला. हे ते ॲडव्हेंचर आहे. ही मजा आहे. स्मॉल थिंग्स. स्मॉल थिंग्स. तुझं रुटीन कसं आहे? म्हणजे आता तू ऑफिसमध्ये जाऊन आर्टचंच काम करतोस बेसिकली. येस. मग तू स्वतःच्या आर्टला कसा वेगळा वेळ देतोस? सो गेले काही वर्ष मी स्वतःचं आर्ट थोडं कमी झालंय. सो आधी जितकं व्हायचं त्यापेक्षा कमी झालंय. पूर्ण बंद नाही झालेलं. मग फुल टाईम जॉब असताना फ्रीलॅन्स प्रोजेक्ट्स उचलणं, बिकॉज मला म्युझिक खूप आवडतं. आणि बॅक इन द डे बँगलोरमध्ये थोडं असं नेटवर्क माझं झालं की तिथे जे म्युझिशियन्स कलाकार होते त्यांच्याशी मैत्री झाली. सो ते अधनमधनं काम देत राहतात. मग त्यांना इलस्ट्रेटेड अल्बम आर्ट्स हवे असतात. सो हनुमान काइंड त्यातला एक झाला. तो एका बँडबरोबर आधी रॅप म्युझिक करायचा, टिलेप्स नावाच्या. त्या टिलेप्समधले गिटारिस्टकडनं कधी कधी काम मिळतं. त्यांच्या साऊंड इंजिनियरचे काही प्रोजेक्ट्स असतील तर त्यांच्याकडनं काम मिळतं. ते कोणाला रेफर करत असतील त्या काही आर्टिस्टकडनं काम मिळतं. अशी कामं मिळत जातात. त्यातनं मग इलस्ट्रेशन होतच राहतं. ऑन अदर डेज आय ट्राय टू अटलिस्ट ड्रॉ समथिंग व्हेरी स्मॉल हिअर अँड देअर. वन व्हेरी व्हेरी ग्रेटफुल थिंग, like something that I'm very grateful for, one experience which was जेकब कोलियर नावाच्या 6 टाइम ग्रॅमी अवॉर्ड विनर बरोबरच्या शो, म्हणजे NCPAचे 2 शो होते 2019 मध्ये.
तिथे जस्ट इव्हेंट कोऑर्डिनेशनचं काम मला करायला मिळालं 2 दिवस. दॅट वॉज वन ऑफ लाईक इट हॅज बीन अ हायलाईट ऑफ दिस जर्नी. आणि बॅकस्टेज शोच्या आधी 1-1.5 तास साऊंड चेक वगैरे सगळं करून झाल्यावर देवर जस्ट ते सगळे म्युझिशियन्स 5 जणांची त्यांची टीम आणि ऑलमोस्ट 6-7 जणांचे इंजिनियर्स म्हणजे साऊंड इंजिनियर्स, लाईट इंजिनियर्स अशी सगळी टीम तिकडे मागे बॅकस्टेज NCPAला टाटा थिएटरला मुंबईत बॅकस्टेज थांबले होते. तिथे तो त्याच्या ड्रमरशी बोलत होता की क्रिश्चन नावाचा त्यांचा तो ड्रमर होता. जेकब कोलियर वॉज टेलिंग हिम की एनिथिंग दॅट यू क्रिएट मेड बी म्हणजे एक छोटी रेघोटी असेल, नुसतं तुम्ही कुठेतरी चालत जाताना संध्याकाळला गाणं गुणगुणताय आणि तुमच्या फोनच्या व्हॉइस रेकॉर्डरवर जस्ट रेकॉर्ड केलं, पुट इट आउट इन द वर्ल्ड. आणि दॅट आय ट्राय टू लिव्ह बाय ॲटलिस्ट एव्हरी डे, वेअर सॅटर्डे संडे मी काहीतरी कशा तरी राग आलाय, कशामुळे तरी चिडचिड झाली आहे, काहीतरी आवडलं आहे, कोणाची तरी खूप आठवण येते, मित्राची आठवण येते, मैत्रिणीची आठवण येते, एक एक्सपिरियन्स खूप भारी होता, माझ्याकडे बोका आहे, त्या बोकानी काहीतरी फनी केलं आहे, आय ट्राय टू जस्ट ड्रॉ इट आउट, आय ट्राय टू इलिस्ट्रेट इट, आय ट्राय टू ते थोडं पॉटरीसारखं ड्रॉइंगला मी ट्रीट करतो की ॲज यू गो त्याला तुम्ही हँडल बनवताय त्या कपचा बाउल होतोय का त्या बाउलची इव्हेंच्युअली प्लेट होते हे मला माहीत नसतं, पण ते कॅरेक्टर जस्ट मी ड्रॉ करतो. सो मग ते डिजिटली असतील किंवा ते पेपरमध्ये माझ्या डायरीज असतील, ॲक्रिलिक पेंट्सवर असतील किंवा मोठे मोठे कॅनव्हासेस असतील, वॉट एव्हर इट मे बी, इट जस्ट कम्स आउट ऑफ अ फ्लो. सो जस्ट बिईंग इन दॅट प्रॅक्टिस इज आय थिंक इम्पॉर्टंट टू जस्ट हॅव दॅट प्रॅक्टिस. ही प्रॅक्टिसच आहे, ही आयुष्यभर प्रॅक्टिसच असणार आहे. यू कांट से की अरे या आर्टिस्टनी आता एवढे पेंटिंग्स बनवल्यावर तो भारी झाला किंवा तो नाही आहे भारी कारण त्याने एवढंच काम केलं किंवा नाही केलंय. इट्स जस्ट अ प्रॅक्टिस कंटिन्युअसली. सो ते जस्ट टू बी इन दॅट प्रॅक्टिस मला अजून खूप करायला आवडेल, पण ते थोडं रॅट रेसमध्ये कधी कधी असं वाटतं की अरे मग मी फ्रीलॅन्स कामच जास्ती घेतली पाहिजेत का, मग मी आत्ताच पैसा खूप कमवला पाहिजे का म्हणजे मी ह्यातनं ड्रॉइंगमधनं येणार आहे का. मी हे पण विचारणार होतो की मोनोटोनस वाटत नाही का मग, कारण आर्ट आणि जॉब हे तितकंसं हे होत नाही, काय म्हणतात, हँड इन हँड जात नाही, तर सारखं सारखं रोज तुला तेच करावं लागतंय, तर मोनोटोनस वाटतं का तुला? थोडं कधी कधी वाटतं आणि मग म्हणून या एवढ्या 4-5 हॉबीज असणं बरं असतं, जस्ट टू ब्रेक दॅट मोनोटोनी. की अरे मी आता गेले 2 महिने फक्त डिझाईनचंच काम करतोय आणि मला आता ड्रॉइंग करायची पण इच्छा नाही आहे, तर मग मी काय करू, चला आता मी ह्या वीकेंडला 15 किलोमीटर पळतो. दॅट्स वेअर इट ब्रेक्स द मोनोटोनी आणि ती मजा आहे आय थिंक. आता तू काय काय करतोय? रनिंग, येस बायकिंग, येस सायकलिंग, येस अजून ड्रॉइंग करतोय, करायचं हा ते तर प्रयत्न, करतोच. हेल्मेटमध्ये मोठमोठ्या गाणं हे पण एक हॉबीचाच प्रकार झाला. आणि 1 मॅगझिन एव्हरी मंथ डिझायनिंग चालू आहे. मग त्यात तुला हे असतं की ॲट द एंड ऑफ द मंथ प्रोडक्ट आला पाहिजे तो, हो. का रोज रेग्युलर प्रोग्रेस तुला दाखवावी ॲट लागते? दी एंड ऑफ द मंथ एक प्रॉडक्ट आलाच पाहिजे आणि ती जर रोज प्रोग्रेस नाही केली तर ते शेवट अॅक्युम्युलेट होणार हे माहिती आहे. नाही म्हणजे हे सुपरवाईज कोणी करतं हां, का? म्हणजे इट्स लाईक अ नाईस सिस्टम की रायटर्स तोपर्यंत पॅरलली स्टोरीज लिहित असतात. मग म्हणजे जे आमचे रायटर्स किंवा करस्पॉन्डंट्स आहेत ऑटोमोटिव्ह मॅगझिनचे, ते इव्हेंट्सला पण जात असतात, ज्या काय नव्या गाड्या लॉन्च होत आहेत ते त्या चालवून बघतात, त्याचे रिव्ह्यूज लिहितात. ते जेव्हा माझ्याकडे येतात आणि फोटोग्राफर्स जेव्हा ते शूट करतात तेव्हा मी ते एकत्र आय जस्ट पुट इट टुगेदर ॲज अ डिझायनर टू पॅकेज इट इन टू अ मॅगझिन. कूल. सो या सबस्क्राईब टू इवो इंडिया. कारण म्हणजे का मंथ हे करायला लागतं, कारण जर मी 180 पानं तेवढ्या वेळेत नाही डिझाईन केली तर एखाद्याने जर 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलंय तर तो उद्या काठी घेऊन येणार आहे बरोबर. ऑफिसचा ॲड्रेस शोधून की अरे मी पैसे दिले, माझे पैसे परत दे, तर मला मॅगझिन दे. सो द्यावंच लागतं मॅगझिन एवढं. सो ते आय थिंक दॅट मोनोटोनी दॅट तू जे म्हणला जे मोनोटोनस होतं, दॅट इज वेअर आय एम ट्राईंग टू लर्न डिसिप्लिन. आय फील तिथे जे इतके वर्ष मला डिसिप्लिन नाही शिकता आलंय किंवा नाही जमत आहे. मी आळशी आहे, मी इनेटली खूप आळशी आहे, मला झोपायला खूप आवडतं. लहानपणापासून जर एखादं सॉर्ट ऑफ डल सिच्युएशन असेल
किंवा आय एम लॅकिंग समवेअर किंवा मला काहीतरी चुकीचं वाटतंय हम्म. किंवा मी चिडलोय किंवा माझं भांडण झालंय मित्राशी, तर आय वूड रिसॉर्ट टू स्लीपिंग. आणि दॅट वॉज माय एस्केप बॅक देन, हम्म. की अरे मी झोपा काढणार आहे. मी दार लावायचो आणि मी झोपून जायचो. मग मी 6-6 तास, 3-3 तास झोपून जायचो. सो त्यातनं आळशीपणा एकदम नीट जमतो. म्हणजे दॅट इज हॉबी नंबर 7 की मग मी कधीही कुठेही कसंही झोपू शकतो. सो दिस this discipline of just consistently month on month doing the same thing again and again builds that discipline, builds that consistency, which I didn't know before. हे तुझ्या आणि बाकीच्या ॲस्पेक्ट्समध्ये पण आलंय. म्हणजे हॉबीज असतील, त्या हॉबीज पण तू विथ डिसिप्लिन परस्यू करतोय. तू असं किती म्हणता येईल. किती वीकली एकदा जातो रनिंगला का रोज तू? रोज 5 असं एम असतं. मग बॉडी खूपच दमली असेल, सो अगेन यू कांट होल्ड ऑन टू समथिंग व्हेरी डिअरली, की तुम्हाला त्यापासनं म्हणजे त्या रुटीनमध्ये जर काही बदल झाला तर तो बदल स्वीकारणं पण जमलं पाहिजे. हे जमणं थोडं आधी अवघड जातं. कारण काही लोक, आणि मी पण असं केलंय, मी रनिंगची धरसोड आता 3ऱ्यांदा करतोय. मी 2024 मध्ये 2 तास 15 मिनिटात हाफ मॅरेथॉन पळायचो. ती कन्सिस्टन्सी सांग, सॉरी. मी 21.1 किलोमीटर 2024 मार्चमध्ये 2 तास 15 मिनिटात पळालो. दॅट वॉज माय बेस्ट हाफ मॅरेथॉनचा टायमिंग. मला ह्या संडेला मी हाफ मॅरेथॉन पळालो, ती मला 2 तास 32 मिनिटं लागली. तो फरक, दॅट 15 मिनिट डिफरन्स इज द लॅक ऑफ कन्सिस्टन्सी. सो मलाही ते डिसिप्लिन फॉलो करता येतं असं मी म्हणत नाही. म्हणजे लोकांना खरंच खूप भारी जमतं ते मी शिकायचा पूर्ण प्रयत्न करतोय. पण मला हे नक्की जमतं की अरे मी आता कधी कधी कसं होतं, काही ना काहीतरी डबा बनवायला मला म्हणजे भरून घेऊन जायला ऑफिसला वेळ लागतो. त्यात अँझायटी ही आपल्याकडे उफाळून असते माझ्याकडे, म्हणजे एकदम ऑलवेज अवेलेबल. कधीही मी ती कुठनंही काढू शकतो, सगळ्या खिशांमध्ये भरून ठेवलेली असते. सो मग ते वाटतं की अरे आज सायकल तर न्यायची आहे, कारण खूप पेट्रोलवर खर्च करायचा नाही आहे, कारण लॉंग राईड करायचे. सो तो इट्स अ डॉमिनो इफेक्ट. म्हणजे ह्यामुळे हे, ह्यामुळे ते, त्यामुळे हे. सो मला जर 1000 किलोमीटर एका दिवसात मोटरसायकलवर करायचे तर माझा तेवढा फिटनेस पाहिजे. मला ती 1000 किलोमीटरची अंतरं पार पाडायची आहेत, आणि त्या द स्मॉल थिंग्स आय वॉन्ट टू अकम्प्लिश, आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स, ऑर आय वॉन्ट टू अचीव, or I want to go seeking for. But then what do I do after that 1000 kilometers? So then I want to go to a different city and run a marathon there. Mug, if I want to run that marathon, I need to wake up early in the morning to go actually run and practice for my marathons. बरं, एक दिवस मला त्या मॅरेथॉन, जर मी 5 किलोमीटर पळालो, मला आता सायकल काढून ऑफिसला जायचं आहे, कारण मला पेट्रोल वाचवायचं आहे. कारण जर मला 2 महिन्यांनी ट्रिपला जायचं असेल तर मला आत्ता साठवलेले पाहिजेत पैसे. सो मी सायकल काढून ऑफिसला जातो. आता ऑफिसला सायकल 13 किलोमीटर जर ऑफिस लांब आहे तर मी मेट्रोनी जातो जाताना. आता मेट्रोमध्ये 9:30ला जर माझं ऑफिस असेल आणि मी 8ला घरातनं निघालो नाही तर पुढच्या ज्या कुठल्या ट्रेन्स असतात त्यात वेड्यासारखी गर्दी असते. सो मग तिकडे अँझायटी किक्स इन. तिथे मी खिशातली अँझायटी काढतो आणि म्हणतो की जाऊ दे, आज 13 किलोमीटर सायकलनीच आपण ऑफिसला जाऊ, म्हणजे वेळेत पोचू. मग मी 5 किलोमीटर सकाळी 5 वाजता उठून पळालोय. मग मी 13 किलोमीटर ऑफिसला गेलोय. आणि मग मी येताना पुन्हा तेच होतं की अरे लोक उगाच डोळे करणार आहेत, खूप गर्दी असणार आहेत, त्यात कुठे लोकांना उगाच धक्के देत सायकल आपली मेट्रोमध्ये न्या. मी 15 किलोमीटर सायकलनी परत येतो. असे मग दिवसात कधी कधी 28 किलोमीटर होतात. असे जर 2 दिवस वगैरे झाले की तिसऱ्या दिवशी बॉडी म्हणते की नको करूस तू हे सगळं काही. आणि मग आई पण आरडाओरडा करते की तू काय वेड्यासारखं करतोयस. कारण तिला ते जाणवतं की हा दमलाय, हा ओढून ताणून उगाच करायचा प्रयत्न करतोय. आणि तिथे दॅट्स वेअर व्हॉट आय मेन्शन की you need to know when to disconnect from doing something. Learning to say no, that is a very important thing everyone should try to learn. की नाही म्हणता आलं पाहिजे स्वतःला सुद्धा. कारण ओघाओघात आपण म्हणतो की हा जमेल, बघून घेऊ, पण पुढे त्याचं काय होणार आहे कुठे कोणाला माहिती आहे. सो ते डिसिप्लिनमधनं ते ओढून घेता आलं पाहिजे की हां ठीक आहे, एक दिवस चालतं. चीट डेज ज्याला म्हणतात.
भारी आहे रे. ऑन आम्ही अशा लोकांना ऑन माणूस म्हणतो. करणारे करतात. करणारे करतात. आपण सगळेच असतो. प्रॉपर आहे. मला वाटतं नाही. आपले फक्त ग्राफ्स असे असतात, बाकी काही नाही. सगळेच असतात असं नाही रे, मला ही वाटतं. मेंटॅलिटी करणारे करतात. ही मेंटॅलिटी फार वेगळी आहे. म्हणजे तुझी पण नव्हती माझ्या मते. तू स्वतः डेव्हलप केली आहे ती. ती म्हणजे रिअलाइज झाली की हां, अरे काहीतरी वेगळं करू यार. हां. म्हणजे तो स्वतःच तो आणि असं हे हे व्हायला लागतं. म्हणजे कमाल आहे ही डेव्हलप करणं. हे पहिली गोष्ट रिअलाईज होणं आणि त्याच्यावर काम करून ही मेंटॅलिटी डेव्हलप करणं, हा डिसिप्लिन डेव्हलप करणं, हे हॅट्स ऑफ आहे. Thank you. प्रॉपर आहे. हे काही वर्षांनी कळेल आपल्याला की याचं काहीतरी होतंय की नाही. आणि पुण्यात तुला हे नाही होत का रे, सायकलिंग करणं म्हणजे कसं शक्य आहे? ते ॲडव्हेंचर आहे. ते हे खरंच ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर आहे. आहे. म्हणजे आपल्या इथे पुणे ग्रँड टूर होते, बेस्ट आहे. व्हायला लागली आहे. पुणे हम्म. ग्रँड टूर सायकलचे एवढं भारदार इव्हेंट होतोय. पण अजून तरी पुणे ट्रॅफिक इज नॉट वेलकमिंग ऑफ पेडेस्ट्रियन्स ऑर सायकलिस्ट. मी आज सुद्धा बाईकवर असलो तरी आय ट्राय टू मेक इट अ पॉईंट की झेब्रा क्रॉसिंगच्या आतच थांबू. हम्म. मनातल्या मनात मला एखादा जोरात माझ्या डावीकडनं किंवा उजवीकडनं विदाऊट हेल्मेट गेला की वाटतं अरे बाबा एवढा जोरात चालायस तर निदान हेल्मेट तरी घाल स्वतःसाठी, माझ्यासाठी कुठे. हम्म. ते काही काही गोष्टी वाटत राहतात. किंवा म्हणजे लोकांना घाई असते, आता काय करणार, कॅपिटलिझमचं जग आहे, लोकांना सगळीकडे वेळेत पोचायचं आहे, वेळेच्या आधी पोचायचं आहे. सो सायकल आहे नाही आहे, पेडेस्ट्रियन आहे नाही आहे, नाही बघत कोणी. पण अगेन देर इज अ सेन्स ऑफ होल्डिंग बॅक दॅट आय लर्न फ्रॉम दॅट की राग चिडचिड करून काही उपयोग नाही आहे, ते निघून जाणार आहेत. अंगावर लोक गाड्या घालायला येतात, मी म्हणतो ओके ठीक आहे, तू मोठा, मी मी लहान, मी आपलं माझ्या वेळेनेच पोचणार आहे, माझा फिटनेस होतोय अँड आय जस्ट ट्राय टू स्टॉप माय थॉट ॲट दॅट. तेवढंच आहे. म्हणजे गंमत म्हणून सायकल चालवणं पुण्यात ठीक आहे, पण ऑफिसला जाताना सायकल घेऊन जाणं त्याला पेशन्स लागतील रे. मॅक्स वेगळ्या लेवलचे पेशन्स पाहिजेत. आणि इतक्या याच्याने घाम पण आलेला असतो, खूप टायर्ड असतो ऑफिसला जाऊन. मी एक चेंज ऑफ क्लोथ, आय टेक अ चेंज ऑफ नाही पण क्लोथ. ते काय म्हणतात, क्लॅरिटी येते दिवसभराची काम करायला. ते मला एका जुन्या कलिगनी सांगितलं होतं, लर्न हाऊ टू कंपार्टमेंटलाइज. एक एक दार बंद करायचं, दुसरं उघडायचं. खिडक्या, दारं, ते शिकणं कपाटं. पण भारी गोष्ट विथ आहे. विथ टाइम ते जमायला लागतं असं मला वाटतं. कारण इट्स अ प्रोसेस ऑफ रेपिटेशन. हम्म. तुम्ही तीच गोष्ट पुन्हा 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 पुन्हा, माझा बाबा म्हणायचा लहानपणी, म्हणजे माझा बाबा आईला सांगायचा प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. आणि त्यांचं खूप गोड नातं होतं की म्हणजे लहानपणी त्यांनी आईनी मला हे सांगितलं की तुझा बाबा नेहमी असं म्हणायचा की जर तू ए आई म्हणणार असशील तर ए बाबाच म्हणायचं. हम्म. बाबांनी नेहमी आईला गाडी शिकायला लावली, कार शिकायला लावली. आता माझी आई सुद्धा माझ्याहून खूप भारी आहे, म्हणजे मी तर काहीच नाही आहे, माझी नखाचीही जर नाही आहे तिच्या. पण तिने प्रयागराजला सोलो ड्राईव्ह करत गेली आहे, ओके. कुंभमेळ्याला आत्ता. ती दांडेलीला सोलो ड्राईव्ह करत गेली आहे, ती उडुपीला सोलो ड्राईव्ह करत गेली आहे. शी इज बीन ड्रायव्हिंग फॉर 29 वर्ष झाली आहे. माझं जेवढं 97मध्ये मी व्हायच्या आधी जस्ट ती ड्रायव्हिंग शिकली होती, तेव्हापासून ती ड्रायव्हिंग करते. आणि ती लहानपणापासून माझ्या काय ते मिलिटरी प्रेप स्कूल असते 9वीत नंतर, ती मी पण गेली होती, माझ्या धाकट्या भावानी पण गेली होती. त्याला धाकट्या भावाला आम्ही सोडायला गेलो आणि परत येताना पूर्ण गारपीट, इतकी गारपीट की रामरक्षा विमरुपी थांबतच नव्हतं. आम्ही लिटरली एका टेम्पोच्या मागे जस्ट गाडी स्टेडी ठेवली होती आईनी, आणि तेव्हा आमची फियाट पाली होती पर्पल कलरची. आणि त्या गारपिटीतनं आम्ही कसे आलोय आम्हालाच माहिती. पण तरी शी हॅज बीन दिस फिअरलेस वुमन दॅट आय नो, लाईक वन ऑफ द मोस्ट स्ट्रॉंग विमेन आय एव्हर गेट अ चान्स ऑफ नोईंग. की त्यातनं पण एक किती, मी 8वीत का 9वीत असेन, आणि मी शेजारी बसलो होतो आणि ती नुसती गारपीट, कधी विंडशील्ड तुटताय असे आवाज येत आहेत, आणि वी जस्ट केप्ट गोईंग सांगलीहून पुण्याला. सो लहानपणापासून दोघा मुलांना घेऊन ती सगळीकडे कोणाला न घाबरता कारमधनं फिरली आहे. सो मेन हॅट्स ऑफ. सो ते कुठेतरी जे रक्तात नाही तर ते तिच्याकडनं मला मिळालं असं मला म्हणायला आवडेल. हा एक मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. तू जितकं सांगितलंयस आईचं तुझ्या, या सगळ्या ह्याच्यामधून एकटेने नॅव्हिगेट करणं, आणि ते सुद्धा इतक्या पेशंटली आणि इतक्या कामली, हे खूप कठीण आहे रे. खरं.
तिने ते केलंय आणि तिने ते रोज करते. म्हणजे कपल असेल, आई बाबा असतील, दोघांना मिळून सुद्धा हे जमत नाही. इतकं तिने कामली केलंय. हॅट्स ऑफ आहे त्याला हॅट्स ऑफ पण. टू दॅट. आम्ही बाईकवर अष्टविनायक पण करून आलो. सो ती म्हणजे तिचा एन्ड्युरन्स पण नेक्स्ट लेवल आहे. बाईक घेतल्यानंतर 4 ट्रिप्स मज्जा. आणि म्हणजे मला हे म्हणजे पॉइंट आउट करायला आवडेल. हे सगळं ठीक आहे. हे मी करतोय कारण यात हे मला मिळत म्हणजे एक गोष्टी अशा इंटरनेटवर दिसल्या, लोकांच्या बघितल्या. ती एक लहानपणापासून आवड होती, की अरे ही सायकल भारी दिसते. मग गिअरची सायकल माझ्याकडे लहानपणी कधी नव्हती. पण मग 11वी-12वीत एका मैत्रिणीची तिने वापरणं थांबवलं म्हणून मला वापरायला मिळाली. मग ती गिअरच्या सायकलची आवड झाली. मग तो सेनापती वापट रोडचा स्लोप, मग त्यावरनं हात सोडून कसं चालवता येतं. मग एक दिवस खूप घाण क्रॅश झाला सायकलवरनं, की पार त्याचं टायर वगैरे वाकलं होतं आणि मग आई कारनी तिकडे घ्यायला आली, की अरे हा अजून घरी कसा नाही आला, आणि मी आपलं उचलून सायकल नेत होतो. सो ह्या गोष्टींमधनं त्या थोड्या हॉबीज डेव्हलप होत गेल्यात. आणि मला असं वाटतं, की हे लहानपणापासून सगळ्या मुलांना मिळायला हवं. म्हणजे इन हाइंडसाइट डिझाईन स्कूलमध्ये पण जर मी एवढंच फोकस केलं असतं, जर मी डिसिप्लिन तेव्हाच मला जर ह्या गोष्टी जाणवल्या असत्या, की अरे हां, मी पळायला पाहिजे, मला आवडतं. आय डोंट हॅव अ स्पोर्ट्समन्स फिजिक, बट आय कॅन समहाव परस्यू इट. हे तेव्हाच जर रिअलाईज झालं असतं तर काय? असे प्रश्न कधी कधी पडतात. हम्म. आणि दॅट आय जस्ट यूज इज फ्युअल लाईफ. आय फील लाईक आय जस्ट यूज दॅट बॅड पार्ट ऑफ टाइम इन माय लाईफ ॲज अ सॉर्ट ऑफ, की अरे हां ठीक आहे झालं, दॅट मेक्स मी अ स्ट्रॉंगर पर्सन, जस्ट कीप गोईंग. हे युरोपमध्ये, हे वेस्टर्न नेशन्समध्ये हे खूप ह्याला पुढं पुढे आहे. म्हणजे तिकडे डाऊनहिल सायकलिंग हे बरेच आपल्या इथे लोकांना कळत पण नाही, की डाऊनहिल सायकलिंग असं काही असतं किंवा एक्स्ट्रीम एन्ड्युरन्स स्पोर्ट्स असतात. हम्म. हे आपल्या इथे त्याला भर नाही दिली जात समहाव. का नाही? वाय आर पेरेंट्स नॉट सॉर्ट ऑफ मेकिंग देअर किड्स बिकम अ रनर? का नाही केलं पाहिजे? मला जेव्हा मुली हेल्मेट घालून एका हायर सीसी इंजिनची बाईक चालवतात, फार भारी वाटतं. मला मनापासून भारी वाटतं. मी म्हणतो की मी एक दिवस मोटरसायकलिंग थांबवीन, इफ इट मीन्स की अजून 100-200 बायका जर मोटरसायकलिंग इफ दे गोना टेक अप. कारण इट्स नॉट जस्ट अबाउट द आयडिया ऑफ फ्रीडम अँड एक्सपिरियन्सिंग दॅट ॲडव्हेंचर अँड ऑल ऑफ दॅट. इट्स अबाउट ऑल्सो डुईंग समथिंग completely out of your comfort zone, smashing stereotypes. म्हणजे हम्म. स्टिरियोटाईप्सला मराठीत काय म्हणतात मला एक्झॅक्टली माहित नाही, पण जे अनेक वर्षानुवर्ष लोकांनी म्हणजे एखाद्या पेट्रियार्कल सोसायटीनी सांगत आलेत, की नाही असंच राहा, असंच वागा, असेच कपडे घाला, बाईक कशाला, हे सगळं ते ब्रेकिंग. वेन आय सी पीपल ब्रेकिंग दॅट, देर इज नथिंग लाईक इट. देर इज नथिंग लाईक इट. ते जेवढं एका दुपारी गार पाणी ते असं परफेक्ट टेम्परेचरचं गार पाणी माहिती आहे का तुला काय असतं? जेव्हा खूप गार पण नसतं आणि हम्म. अगदी रूम टेम्परेचर अगदी थोडंसं गार असतं. इट्स दॅट हॅपीनेस. सो या, मोर पीपल शुड डू थिंग्स दॅट आर नॉट टेक्स्टबुक, दॅट आर नॉट टेक्स्टबुक. मोर पीपल शुड ड्रॉप आउट. More people should figure out as they go. Like, there's nothing wrong in that. हेच ॲडव्हेंचर आहे. हेच ॲडव्हेंचर आहे. खरंय. खरंय. तू काय करतोस? मी वेगळ्या गोष्टी मी परस्यू करून बघितल्या आहेत. आणि म्हणजे मी शाळेत असताना ॲक्टिंग करायचो. हम्म. मग MIT ला होतो कोथरूडला. ओके. तिथे परत ॲक्टिंग सुरू केली मी. म्हणजे पुरुषोत्तम करंडक पहिल्या वर्षी मस्त. मी 15 जूनला वगैरे कॉलेज सुरू झालं. 16 जूनला मी, का 15 जूनलाच माझ्या मते शोधत गेलो की कुठे इथे कल्चरल टीम. त्याच्यामध्ये गेलो. हम्म. थिएटर केलं हम्म. 3 वर्ष. आणि मी जॉब करणार नव्हतो कधीच. हम्म. म्हटलं यार, जॉब करायचा नाही तर मग ॲक्टिंग करायची. ॲक्टिंगमधून पैसे तर मिळणार नाहीत फार. हम्म. म्हटलं यार मग ठीक आहे, 1 वर्ष जॉब करू. जॉब केल्यानंतर
थोडी सेव्हिंग्ज राहतील, हम्म, मग ऍक्टिंग करता येईल आपल्याला. हम्म, जॉब केला मध्ये हम्म. 8 महिने केला. 8व्या महिन्यानंतर म्हटलं यार नाही पॉसिबल. आणि मग ऍक्टिंग करायची तर कशात करायची, हम्म, कोण घेणार आहे, कोणाला काही माहित नाही. पास आउट होऊन 1 वर्ष म्हणजे 8 महिने झाले होते हम्म, आणि मी शेवटच्या वर्षी थिएटर पण केलं नव्हतं, त्यामुळे हम्म, ते पण थोडंसं लॅग पडला होता हम्म. कॉन्टॅक्ट मध्ये वगैरे. मग नाटक लिहिलं मी. हो, मस्त. ओके. नाटक लिहिलं आणि म्हटलं आपण नाटक लिहू, आपण त्याच्यात ऍक्टिंग करू. हम्म. मग थेस्पो नावाचा एक हे आहे, माहिती आहे, ऐकलंय मी. स्पर्धा असते. हो, बरोबर. पुरुषोत्तम फिरोदिया तसंच. हा, हा, करेक्ट. थेस्पो केला. त्या प्रोसेसमध्ये मला कळालं की मी ऍक्टरच नाहीये. ओके. म्हणजे मला ऍक्टिंग नाही आवडत. हम्म, ऍक्टिंगसाठी मी बनलेलोच नाहीये. पण तिथे मला रायटिंग आवडायला लागलं. हम्म, पुस्तकं वाचन किंवा अजून लिखाण, हम्म, नॉवेल रायटिंग मला आवडलं हम्म. त्याच्यामध्ये. मग मी थोडी आय गेस अजून एक नाटक लिहायचा प्रयत्न केला बर आणि वाचायला लागलो अजून 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 बर बर अजून. बर. त्यानंतर मग माझे सेव्हिंग्स पण संपले आणि मग मी विचार केला की अरे जॉब तर करावाच लागेल. आता ऍक्टिंग पण नाही, रायटिंग मधून तर आपल्याला काही पैसे मिळणार नाहीयेत, कारण कसं मिळतील. हम्म, मग मी त्यानंतर काय केलं बरं त्यानंतर, त्यानंतर माझे वडील गेले. बरोबर. वडील गेल्यानंतर मग मला बाकीच्या जबाबदाऱ्या आल्या. हम्म, ते झाल्यानंतर मग मी परत जॉबकडे आलो. IT मध्ये जॉब करतोय साईड बाय साईड. नाईस. ओके. आणि मला माहिती आहे हा जॉब पण करणार नाही मी फार वेळ. आय हा थिंक आज ना उद्या तो हे होणार आहे. आता पण मी जीवावर येऊन करतोय जॉब. म्हणजे पैसे मिळतायत म्हणून मी करतोय. त्याच्यामध्ये मला काही अ, अ, त्याच्यातून काही मिळत नाही मला मेंटली. मग त्यासाठीच मी पॉडकास्ट पण चालू केला. त्याच्यातून मला पैसे नाही मिळाले तरी चालेल, पण एक वेगवेगळ्या लोकांना भेटता येईल मला. कारण मी 2019 पासून 17 पासून पॉडकास्ट बघतोय आणि मला वाटायचं दरवेळी वाटायचं की यार आपण हे सुरू करूया आणि याचे आपल्याला जर पैसे मिळाले तर किती भारी आहे. लोकांशी, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, त्यांच्या इन्साइट्स आपल्याला कळणं, त्यांच्याशी बोलणं, ही एक मज्जा आहे वेगळी काहीतरी. नक्कीच. आणि याच्यामध्ये पण बाकीच्या गोष्टी आपण जर टाकू शकलो, लिखाण जर टाकू शकलो, सिरियस लिखाण जर आपण याच्यामध्ये पण इन्क्लूड करू शकलो, तर यार बेस्ट लाईफ आहे हे. नक्कीच. तर खरं माझं ते पण गोष्टी चालू आहेत. मी ऍक्च्युली मध्ये रनिंग पण करायचो. एक पॉइंट होता माझ्या आयुष्यात जेव्हा मी रोज 5 किलोमीटर करायचो. ओके. पण ते आता म्हणजे ऍक्सेंचर मध्ये असतानाच मी रोज 5 वाजता उठायचो, 5 किलोमीटर रनिंग करायचो. 7:30-8 वाजता माझी शटल यायची, तेव्हा मी तिथे जायचो आणि घरी येऊन 9 वाजता झोपायचो. ते एका पॉइंटला माझं आयडियल लाईफ होतं. पण हळूहळू ते पण हे झालं. मला मी प्रयत्न करतोय परत रनिंगला हे जायचं. पण आय आता थिंक हे फार लोकांना म्हणजे आय डोंट नो की ते इफ दे होल्ड बॅक ऑर नॉट. मला हे स्वतःबद्दल नक्की वाटतं की मी 2-3 गोष्टी एका वेळेस फक्त केल्या किंवा एकच गोष्ट एका वेळेस केली तर मी वेडा होणार आहे. मी माझे केस उपटून काढणार आहे, घाणेरड्या शब्दात म्हणायचं झालं तर. मग 2 गोष्टी ॲड केल्या, अजून एक गोष्ट ॲड केली. त्या 2 गोष्टींमध्ये ते गणित बसवलं. मग तिसरी गोष्ट ॲड केली, मग चौथी गोष्ट. आणि इट्स लाईक ती थाळी आहे बेसिकली. त्यात पोळी आहे, भाजी आहे, लोणचं आहे, भजी आहे. काही दिवस मग आपल्या घरी कसं आपण जेवतो की काही दिवस पोळी भाजी लोणचं असतं, वरण भात नसतो. मग पुढच्या दिवशी वरण भात लोणचंच असतं. आय थिंक प्रत्येकाने त्या 4-5 गोष्टी एका वेळेसच सुरू केल्या पाहिजेत किंवा एका वेळेस सुरू नाही केल्या, ओके ठीक आहे. काही महिन्यांच्या अंतरांनी एक गोष्ट ॲड करत जा. एक इन्ग्रेडियंट ॲड करत जा. म्हणजे ॲट वन पॉईंट तुमच्याकडे थाळी असते आणि मग त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला त्यातले 3 आवडलेले पदार्थ खाता येतात. मग त्याच्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्यात दुसरे 3 पदार्थ खाता येतात. ती आय थिंक त्यातली मजा आहे. सो तू जसं म्हणालास की तू जॉब करतोयस आणि तू ऍक्टिंग पण हे करतोयस, म्हणजे परस्यू करायचंय किंवा तुला लिखाण परस्यू करायचंय आणि यू वॉन्ट टू ब्रिंग इन ऑनेस्ट रायटिंग इन टू दिस पॉडकास्ट. का नाही एक ऍड कर असं मला म्हणजे आता ऍक्च्युली लाईफ थोडस हे झालंय, कारण आताच लहान बाळपण आलंय आमच्याकडे. करेक्ट. त्यामुळे थोडं स्ट्रगल चालू आहे.
पण होतील, गोष्टी सॉर्ट होतील. नक्कीच होतात. नेहमीच होतात. आणि तुझ्याशी बोलताना पण मला वाटलं, की आता ठीक आहे, तू गेला ना, मी एक रनला जाऊन येतो. 3 लगेच किलोमीटर नको किंवा जाऊस. जाऊन येतो कारण एनर्जी आली. लगेच नको हे जाऊस. हे मला खूप लोकांनी विचारलं, की पॉडकास्ट का चालू करतोय तू? काय हे? तर हीच मजा आहे रे, की अशा लोकांना, लोकांना लोकांशी बोलून एनर्जी येते धन्यवाद, धन्यवाद. आणि कळतं, की अरे काय करायचं आयुष्यात आपल्याला? आपण काय करतोय? आता तुझ्या आयुष्यात पण काही ॲस्पेक्ट्स असतील, की तू वेगळ्या लोकांना भेटल्यावर तुला वाटत असेल, की अरे मला हे पण करायचंय. मला तसं भेटून असं वाटतं, मी हे करायचो, पण मी हे करत पण नाहीये. हे आपल्याला करायचंय. हं, ही मजा आहे. हं. नक्कीच, ही मजा आहे. नक्कीच. खूप काय-काय करायला ते ते पण आहे. हां, ते पण खूप आहे, की काय-काय असतं. इतक्या गोष्टी आहेत हाऊ करायला, डू की यू वन लाईफ फिल्टर इट? टाईम खरं नाही हे होत. नाहीये. हो. सो पुरेशीच सगळ्याचं नाहीये. थोडं-थोडं करायचं. असं जेवढं खरंय. जमेल तेवढं. तेवढंच आहे आणि मला हे ब्रीद दॅट वाक्य इज मला द आवडलंय. ट्रिक. करणारे करतात. करणारे करतात. करतातच. हो. खरं आहे, मला असे आणि म्हणजे खूप मित्र पण भेटायला मिळालेत. जे आता आता शुभेंदूच फॉर दॅट मॅटर म्हणजे ही इज मोटरसायकलिंग, ही इज एडिटिंग, ही इज ऑल्सो हिअर. खरं तर म्हणजे त्याला इथे असण्याचं काय कारण आहे? एन्थुसियाझम म्हणा, अजून काय म्हणा. म्हणजे काय? कधी-कधी ती भूक असते, की अरे हां, अजून एक गोष्ट करून बघू, दुसरी, अजून तिसरी गोष्ट करून बघू. ती ती ते असतं. माझा एक मित्र आहे, ज्यानी बेकरी त्याची सुरू केली लॉकडाऊन नंतर. लॉकडाऊनपर्यंत ही वॉज वर्किंग ॲट NCL आय थिंक हं, ॲज अ बडिंग सायंटिस्ट. हं. आणि सायंटिस्ट. हो. ओके. आणि इव्हेंच्युअली त्यांनी स्वतःच्या गॅरेजमध्ये त्याची बेकरी थाटली हं, आणि ही इज डुईंग रिअली वेल नाव. क्रस्टवर्दी नावाची बेकरी आहे. हं. आणि म्हणजे अप्रतिम करतोय तो. माझ्या शाळेतला मित्र आहे जय पंचफोर म्हणून. मला आवडेल तो कधीतरी या पॉडकास्टवर येणं. नक्की अरे, मी मला आय पण आय आवडेल आय त्याच्याशी वुड बोलायला. सजेस्ट अ लाँग लिस्ट ऑफ पीपल हू आयड लाईक टू बी हिअर. पण सो लोकं भन्नाट जे आणि हे मी असं पाहिलंय की मुंबई, पुण्यातल्या लोकांना हे जमतं सुद्धा. काहीतरी आउट ऑफ द वे करणं किंवा हं, अनेक गोष्टी करणं. हे आपल्याकडे जॉग्राफिकली म्हणा का काय म्हणा, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणलंय. ते हं. आपल्यात थोडं इनेटली आहे, की आपल्याला ती शिकण्याची भूक असते. ते नवं शोधण्याची भूक असते. सो ती पर्स्यू केली पाहिजे असं मला वाटतं. जास्त गोष्टी ॲक्सेसिबल आहेत आणि हं, अपॉर्च्युनिटीज माझ्या मते आहेत. त्यामुळे ते परहॅप्स. ईझी होतं. नक्कीच, नक्कीच, सोपं जातं ते. नक्कीच. ती ती भीती नसली पाहिजे, की अरे हं, हे म्हणजे ती नवं करण्याची भीती नसली पाहिजे आणि नंतर ते पर्स्यू करण्याची पण भीती नसली पाहिजे. हं, म्हणजे मला मला मान्य आहे, की रोज असं म्हणजे एक का म्हणजे मी मेट्रोनीच जाऊन येऊ शकतो. मी बाईकवरच जाऊन येऊ शकतो ऑफिसला. पण मग काही स्वप्न आहेत. आता मी ते ट्रायथलॉनचं एक भूतच चढलंय डोक्यावर, हं, की अरे ट्रायथलॉन म्हणजे पीपल म्हणजे मोठे-मोठे ॲथलीट्स म्हणतात, की F1 ड्रायव्हर्स म्हणतात आणि त्यांचा फोकस असा असतो. हं. ते म्हणतात, की ट्रायथलॉन किंवा टेनिस प्लेयर्स मोठे-मोठे ग्रँड स्लॅम जिंकलेले म्हणतात, की ट्रायथलॉन्स आर वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट स्पोर्ट्स एव्हर. सो जेव्हा तू म्हणतोस, की तू कसं का करतोयस हे ऑफिसला किंवा कोणी म्हणतं, माझी आई म्हणते, की "अरे एवढं कशाला ओढून-ताणून जर सकाळी पळायला पण गेलास तर ऑफिसहून येताना मेट्रोनीच ये ना, कशाला सायकल पूर्ण 15 किलोमीटर यायचं सायकलवर." माझ्या डोक्यात तेव्हा एक त्याला काउंटर आर्ग्युमेंट असते, की "अरे नाही, मला एक दिवस ट्रायथलीट व्हायचंय मे बी, हं. म्हणून मी करतोय." मे बी ते दार अजून उघडलं नाहीये, पण ते लांब मला असं दार दिसतंय, की हां, त्याच्यावर पाटी लिहिली आहे, की हां, इथे ऋत्विज फरन्सपे ट्रायथलॉन करणार आहे. हं. ते मला ट्रायथलॉन करायचे काहीतरी. मला पोहता येतं हो. मला पळता येतं हो. मला सायकलवर बसून चालवता येते. तेवढं जमलंय. पुढचं करायचंय. तर मग तो एंड्युरन्स बिल्डअप करतोय. असं मी धरून चालतो ऑफिसमधनं परत येताना. तो फोकस बिल्ड होतोय. एवढे सगळे मध्ये येत आहेत, पेडेस्ट्रियन्स आहेत. ह्या वळणावर कुठे रॉंग साइडनी गाडीच येणार आहे का माहीत नाहीये, का गाडीच उभी असणार आहे का माहीत नाहीये, का माझा फोकस नसणार आहे, कुत्रं मध्ये आलं तर काय, सगळ्या गोष्टी असतात. फोकस बिल्ड होतोय असं धरून चालायचं आणि पोहोचायचं, घरी पोहोचायचंय. एवढं ठरवायचं की होतं. प्रॉपर आहे. एनिवे. हे आपण दाखवूया. याच्यामध्ये तर कळणार ऑब्व्हियसली.
ते छान दिसतंय. तो पण दिसतोय. आता ते फोकस पण नाही. मी हे विचारणार नाही की हे कसं सुचतं. कारण हा इतका फालतू प्रश्न आहे. पण काही स्टोरीज असले तर सांग यांच्याबद्दल. हे वेळ देऊन बघायला पाहिजे. काही स्टोरीज आहेत यांच्या मागे. काही काही लॉट ऑफ दीज इलस्ट्रेशन्स कम फ्रॉम म्हणजे असं काही काही सिच्युएशन्स, काही माणसं, काही एक्सपिरियन्सेस, एखादं गाणं, म्हणजे ते इट्स अ व्हरायटी हे भारी ऑनेस्टली. आहे. याच्याकडे नाईफ आहे मस्त. तो कॅम्पर आहे. तो छत्री प्लस वॉकिंग स्टिक घेऊन चाललाय आणि मी त्याला इंस्टाग्रामवर अशी कॅप्शन दिले की हनुमंता ब्रॉट बॅक द व्हाईट फ्लॉवर ॲज प्रॉमिस्ड. आणि तो जस्ट मागे वळून कोणीतरी त्याचा फोटो काढले असं आहे. याच्या मागे काय स्टोरी? आय थिंक मी मी ते जेव्हा केलं होतं तेव्हा मला जिमला जायची इच्छा होती आणि मी जिम वगैरे सुरू केलं नव्हतं. पण मी जस्ट म्हणजे आणि मला ती एक खूप घाणेरडी सवय अजूनही आहे विच इज इंस्टाग्राम डूम स्क्रोलिंग, जी मी रोज कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण सगळ्यांची. एखादा माणूस दिसतो बीचवर की अरे तो म्हणजे असा एखादा पूर्ण ॲब्स वगैरे आहेत आणि असा तेव्हा बहुतेक बघितला होता मी आणि तेव्हा मी F1 पण फॉलो करायचो. आणि आय थिंक मी कुठल्या तरी एका असंच की तो त्याची छोटी गाडी घेऊन बीचवर कॅम्पिंग करायचा आणि मग पुढच्या अख्खं कोस्टल रूट करत होता का काहीतरी कुठला तरी युरोपियन माणूस. आणि त्याचंच जस्ट असं एक कॅरिकेचर केलं होतं किंवा काही काही आता मला ह्यातले मोस्टली आठवत पण नाहीत, ऑनेस्टली आठवत नाहीत का केले. आय थिंक दॅट वन इज की एक जुनी मैत्रीण तिच्याशी गप्पा मारणं वॉज ॲज लाईट ॲज आय मीन द थिंग्स शी यूज टू से वॉज ॲज लाईट ॲज शी वॉज इटिंग क्लाउड्स, एवढं हलकं असायचं. सो अशा काही काही गोष्टी असतात किंवा त्या म्हणजे त्या जस्ट एक कुठलं तरी एक कॅरेक्टर जाणवतं. मी तुला म्हणलो ना की इट जस्ट हॅपन्स. मी ते ऑब्जेक्ट पर्टिक्युलरली का ड्रॉ करतोय आणि कसं ड्रॉ करतोय हे त्या मोमेंटमध्ये मला माहिती असतं आणि त्याचं दुसऱ्या मोमेंटमध्ये मी ते सोडून दिलेलं असतं बिकॉज ते ड्रॉइंग करून झालेलं असतं. कधी कधी मी आणि माझं मांजर असं वाटतं की वेअर अ बंच ऑफ मॅजिशियन्स वर जस्ट शोईंग ट्रिक्स टू द वर्ल्ड असं. हे मला याचा फील आला. मियाझाकी. हाय मियाझाकी. नाही रे पण एवढ्या मोठ्या माणसांची फील आला. नको रे बाबा. स्पिरिटचा कुठली फिल्म? स्पिरिटेड वे. स्पिरिटेड वे. त्याच्यात पण असाच प्राणी असतो तो. हा तू स्वतः आहे का? काय माहिती असीन नसीन. नाही, हे प्रश्न अजिबात मला आवडत नाही. पण हे बघून मला विचारावं नाही आणि मला त्याचं उत्तर पण देता येत नाही मला ऑनेस्टली. मी जर तुझ्या जागी असतो ना, मी शिव्या घातल्या असते की काय. नाही मला अशा प्रश्नांचं काही वाटत नाही. मी जस्ट मलाच माहित नाही ऑनेस्टली. मला आता कधी कधी तू शर्ट घातलास तो मला खूप आवडला कारण हँड क्राफ्टेड जे ब्लॉक प्रिंट्स जे आपल्या खूप रिच हेरिटेज आहे रे भारतात आणि ते मी अनेक माझ्या इलस्ट्रेशन्समध्ये नेहमी प्रिंट कुठनं तरी एकतर ऑनलाईन घेऊन ते सुपर इम्पोज करायचो फॅब्रिक्सवर, त्यांच्या कपडे जे घातलेत माझ्या कॅरेक्टरनी त्यावर, किंवा मी पॅटर्न ड्रॉ करायला वेळ लागायचा म्हणून मी सुपर इम्पोज करायचो. सो आय पर्सनली आय लव्ह वेअरिंग प्रिंट. सो मला असे नेहमी प्रश्न पडतात की मग हे आपण आपल्या कामात कसं दाखवू शकतो.
हम्म. हे अजून माझ्या आता अर्थात ऑटोमोटिव्ह मॅगझिनमध्ये इट वोंट फिट, कारण ॲज अ डिझाईन डिसिजन इट डझंट मेक सेन्स हम्म. टू इंट्रोड्यूस लाईक इंडियन हँडीक्राफ्ट्स देअर. पण अ, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आता तसंच आता मला समजा इव्हेंच्युअली जर मी ट्रायथलॉन करतोय आणि समजा मला अशी अपॉर्च्युनिटी मिळाली की मला माझी स्वतःची ट्रायथलॉनची जर्सी करायची आहे, तर आय वुड गो टू अन आर्टिस्ट. आय वुड लव्ह टू गो टू अन आर्टिस्ट इन समवेअर इन जयपूर और जोधपूर, गेट अ ब्लॉक प्रिंट टू क्रिएट अ पॅटर्न अँड देन प्रिंट दॅट ऑन माय जर्सी. दॅट इज वेअर द ट्रू एसेन्स ऑफ डिझाईन अँड आर्ट, आणि ते सगळं तिथेच त्या सगळ्याचा मेळ घालता येतो. ही मजा आहे. दॅट इज दी ॲडव्हेंचर, की हे मी करू शकतो मे बी कधीतरी. की माझे हिमालयन मी 100 वेळा पाडली आहे. कारण ॲडव्हेंचर मोटरसायकल आहे यार, पडली नाही तर काय उपयोग आहे. मी पण पडलोय. म्हणून आम्ही गिअर पण घालतो. सो गुड प्रोटेक्शन इज फॉर दॅट, इज टू टेक दॅट 0.5% ऑफ एक्स्ट्रा रिस्क दॅन हम्म. यू वुड युजली. जेव्हा केव्हा मला रॅप ती करावीशी वाटेल, आय वुड लव्ह टू गेट समथिंग दॅट इज व्हेरी ट्रू टू इंडिया ऑन दॅट. ते बघू. अशी अशी अशा आयडियाज असतात. आणि ह्या अशा सगळ्या आयडियाज जेव्हा तुम्ही लांब लांब अंतर करता, तुम्ही पळता, ते त्या रनर्स हाय बरोबर ह्या अशा आयडियाज पण येतात. ती पण हम्म. त्यातली मजा आहे. तो एक आहे छान फायदा, साईड इफेक्ट रनिंगचा. असे विचार येत राहतात. खरंय. ते आणि बायकिंगमध्ये पण आहे ते. कारण तुमची बॉडी मग ॲट वन पॉइंट ऑटोमेट होते थोडी. हम्म. ते मसल मेमरी होते की तुम्हाला पाय तुमचे कंटिन्युअसलीच ठेवायचे आहेत. तुम्हाला ब्रीदिंगवर फोकस करायचा आहे आणि मग डोकं ॲक्टिव्हच आहे. सो स्पोर्ट्स इन दॅट सेन्स इज अ व्हेरी गुड सप्लिमेंट टू युअर डे टू डे लाईफ. ते हम्म. नक्कीच आहे. म्हणजे काही लोक जे खूप मुलांकडनं अभ्यासच करून घेतात. नशिबाने माझ्या आईनी तसं माझ्यावर नाही केलं, आणि हे मी खूप आभारी आहे तिचा, की तिने मला नेहमी जे मला हवं आहे ते करू दिलं. हम्म. मी खूप चुका पण केल्या, पण टू रीच अ पॉइंट वेअर आय 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 कॅन आयडेंटिफाय नक्की काय करू शकतो मी आणि काय काय करू शकतो. एक दॅट भारी इज गोष्ट अशी समथिंग आहे फन. की फ्री हँड दिला नाही तुला, फक्त फ्री हँड दिला नाही. नक्कीच कारण नाही. की नक्कीच नाही. जे करायचंय ते कर, हे न करता एक डिरेक्शन दिली त्याला. नक्कीच, नक्कीच. ते ते महत्वाचं आहे. तिने नेहमी म्हणजे तिने अशी तिने जे सरप्राइजेस केले, आणि म्हणजे मला हे म्हणायला आवडतं की आय वुड सेलिब्रेट हर. म्हणजे हे फादर्स डे, मदर्स डे झालेच, पण आय वुड लव्ह टू सेलिब्रेट हर एव्हरी डे. कधी कधी आमच्यात भांडणं पण एवढी होतात की लोकांना वाटत असेल की अरे हा काय मूर्ख मुलगा आहे, त्याच्या आईला काही काडीचं हे देत नाही. हम्म. पण ती कधी कधी तो एक थोडा स्वतःतलं ते असं एक हे असतं की आईला प्राऊड करायचं एक दिवस, त्यात तिच्याशी भांडावं लागलं तरी चालेल. ते तेवढं स्ट्रॉंग फिलिंग कधी कधी असतं. त्यात एक मला हायलाईट सांगायला आवडेल की लहानपणापासून परीक्षा झाली, तिने एक दिवस काही न बोलता फक्त सांगितलं की पाण्याची बाटली भरून ठेव, आपल्याला कुठेतरी जायचं. सिरियसली सांगितलं. आणि कोथरूडमध्येच आम्ही राहतो. सिटी प्राईड कोथरूडला डायरेक्ट गाडी वळवली आणि आम्ही चक दे इंडिया बघितलं. ह्या ज्या द स्मॉल थिंग्स. अँड दॅट इज, हे परीक्षा झाल्यानंतर तिने मला जे दाखवलं, दीज स्मॉल थिंग्स हॅव अमाउंटेड इन लार्जर स्कीमाटा ऑफ थिंग्स, ऑफ हाऊ आय एम ट्राईंग ऑर व्हॉट आय एम ट्राईंग टू बिकम. त्यात म्हणजे तिने खूप ग्रेट गोष्टी केल्यात लहानपणी, की मला आय वॉन्ट टू मेक हर प्राऊड विथ एव्हरीथिंग. म्हणून मला या 6-7 गोष्टी एका वेळेस करायच्या आहेत. वेडेपणाच आहे, पण माहिती आहे. पण ठीक आहे, अवेअरनेस पण येतो तेवढा की हा वेडेपणा आहे, पण करायचं आहे. वेडेपणा पाहिजे पण आयुष्यात. पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणले होते का नाही, आगरकर म्हणले होते. हे मी कुठेतरी ऐकलंय. इतिहास घडवायचा असेल तर वेडं व्हावं लागेल. तयारी तर आहे वेडं व्हायची. इन द राईट वेज, एवढंच आहे. तुला आता रनिंग मध्ये कम्फर्ट वाटतो का? फिजिकली नाही वाटत, मेंटली वाटतो. मेंटली आय नो आय कॅन कीप गोईंग अँड गोईंग अँड गोईंग, पण देन देर इज दॅट रूम ऑफ एरर फिजिकली, की व्हॉट इफ माय हार्ट गिव्स अप, व्हॉट इफ माय लंग्स गिव्ह अप. ते, आणि आय हॅव मेड पीस विथ दॅट फॅक्ट एज वेल. पण त्या फिजिकल पेन शी पण तुझं हे झालंय का, की हा माझा कम्फर्ट आहे, मला आता आवडतं. डेव्हिड गॉगिन्सने कम्फर्ट केलाय, त्याला जितका त्रास होईल त्याला तितकी मजा येते.
तो नाही, मला तसं तेवढं नाही आवडत. म्हणजे मला 100% जितकं मला दुखतं तेवढंच मला गिव्ह अप पण करावंसं वाटतं. त्या हम्म, थॉट्स येतात. हम्म, नक्कीच येतात. म्हणजे त्यात काही हे नाही. एखादा चढ मी चढतोय. आता परवाच्या रविवारी मी वृक्षथान नावाची मॅरेथॉन पळलो, हाफ हम्म, मॅरेथॉन पळलो. आणि तिकडे ते इन्क्लाइन शेवटचं इन्क्लाइन ब्रिजवरनं जाऊन मग असं यू-टर्न मारून होतं. हम्म, तेव्हा माझी फॅफॅ उडाली होती. मी म्हणलो होतो, की "अरे, मी जस्ट डिव्हायडरवरनं उडी मारून गेलो तर कोणाला कळणार आहे?" असा थॉट इट क्रॉस्ड माय माइंड. कारण मी संपलो होतो. माझे पाय दुखत होते. मला जमतच नव्हतं. ज्या पेसला मी पळावं असं मला नव्हतं जमत ॲट वन हम्म, पॉइंट. आय वाज लाइक करूयात. आणि मग जेव्हा इयरफोन्समध्ये मी ॲपवर ट्रॅक करत होतो. नायकी रन क्लबच्या ॲपवर मी माझा रन जस्ट ट्रॅक करतो. जस्ट टू कीप अ डेटा उगाच. हम्म, म्हणजे हम्म. नंबर्सचा त्याचा मी तो आहे ना. ॲज सच हां, मग फॉलो मी नाही आणि एवढं फॉलो करत. काही लोकं खूप त्यांचे Garmin वॉचेसवर जी ट्रॅक करतात, किती कॅलरीज खातात, किती बर्न होत आहेत, मग ते डेफिसिट हे ते. मी नाही एवढं बघत. मी आपलं जे समोर येतंय जेवायला ते खातो. पोटभर खातो. सो चहा पितो. सगळं सगळं चालू असतं. प्रोटीन नाही घेत. मी सप्लिमेंट्स फारशा मी अव्हॉइड करतो. पाणी पाणी जिंदाबाद एवढंच आहे. ते जेव्हा ॲपवर वाजलं, तेव्हा डायरेक्ट डोळ्यातनं घळाघळा पाणी आलं. सो काय ते. डायरेक्ट रडू आलं. म्हणजे अरे. जेव्हा ते ॲप वाजलं, की हां, 21.1 हम्म, किलोमीटर आता हम्म, झालेत बरोबर. कंप्लीट. तेव्हा जे रडू आलं, ते ते सारथी होतं, की डिव्हायडरवरनं मी उडी मारून नाही गेलो किंवा आय हम्म. डिडंट गिव्ह अप किंवा मी चालत नाही पोहोचलो तिथपर्यंत. जेवढं पळता येतंय तेवढं पळालो. अंग दुखतंय, ठीक आहे. ते जेव्हा रडू येतं ना, ती मजा असते. ते आणि ते आय थिंक एंड्युरन्स थोडा पुश करत पुढे करावा लागतो. मग कि- 21 ते 35, 35 ते 42 असं ते दोज आर स्टेपिंग स्टोन्स इव्हेंच्युअली असं असं धरून चालायचं. आता 21 हायेस्ट सध्या आहे तुझं. आहे. हो. 35 आणि पळायची इच्छा आहे. 21 वर यायला किती वेळ लागला तुला. आत्ता मी ह्या 21 साठी साधारण 3.5 महिने पळतोय. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर. वीकेंड्सला 10-15. मग नाही, फर्स्ट 21 कधी झालं तुझं कम्प्लीट. 2024 मार्च. दॅट वॉज हां. त्यानंतर मी पुण्यामध्ये रनिंग ब्रेक केल्यास झाला होता. आणि रनिंग केल्यापासून कधी किती वेळात ते हे झालं. ऑलमोस्ट 6 महिने. 6 ते 7 महिने त्याच्या आधी 6 महिने फक्त तू पळत होतो. हां. चालू केलेलं. तो ठरवल्यावर आहे, सोपं आहे. होऊ शकतं. करणारे करतात. So, आहे. आय थिंक यू नीड टू मेक अ पीस विथ द फॅक्ट दॅट हे कधीही सगळं थांबू शकतं. आणि जर थांबलं तर त्यातनं पुन्हा हे सुरू कसं करायचं? त्याला एक्सटेन्शन पण आहे. हे कधीही थांबू शकतं आणि चुकून थांबलं तर हे पुन्हा सुरू कसं करायचं? हे मला माहिती आहे. धन्यवाद. मला माझ्याशी गप्पा मारण्याबद्दल. सध्या माझ्या मित्रांशी गप्पा कमी झाल्यात. आधी वेदांत आणि आम्ही म्हणजे आमचा जो सगळ्या शाळेतल्या मित्रांचा ग्रुप आहे. आम्ही वी कॅन टॉक मोटरसायकल्स आणि ऑल ऑफ दिस फॉर डेज कधी-कधी. ते सध्या कामामुळे हे सगळ्या आणि सगळे आपापल्या रुटीनमुळे असल्यामुळे कमी होतं. सो बरं वाटतंय मला. हॉनेस्टली बरं वाटतंय. नाही, मला मजा आली. ऑन लोक कमी बघायला मिळतात फार. कारण सगळेच व्यापलेत सगळेच असतो त्याच्यानं. रे. हे पण मला वाटतं, की लोकं म्हणतात ना, टॅलेंटेड लोकं खूप असतात. प्रॉडिजी वगैरे हे शब्द म्हणजे असतात लोकं. आता स्टेफ करी, मॅक्स वेस्टापेन भारी-भारी लोकं आहेत. लुईस हॅमिल्टन प्रॉडिजीच होते. लहानपणापासून तीच गोष्ट रिपिटेटिव्हली करत करत गेले. पण आय फील एव्हरीवन हॅज दॅट पोटेन्शियल. एव्हरीवन नीड्स टू हॅव दॅट हंगर ॲज वेल एवढंच आहे. हम्म. मला ती भूक पाहिजे, की अरे आणि दॅट वाय मी जे एकदम आपल्या इनिशियली कॉन्व्हर्सेशनच्या म्हणलं, फाइंडिंग दॅट वाय. हा, मला हे पण विचारायचं होतं. मी 1-2 जणांना विचारलं. एंड गेम काय आहे तुझा किंवा एंड गोल काय आहे आयुष्याचा, असा काही कधी विचार केलाय का. मला, कारण मी इन सर्च ऑफच आहे. गोल सुद्धा आणि सगळ्याच बाबतीत इन सर्च ऑफ. ती जर्नी संपणार नाहीये कधी. तसं तुला काही एंड गोल आहे तुझा की मी आय डोक्यात. हॅव म्हणजे मी काही साधे आय हॅव डिसाइडेड आय हॅव मेड अ लिस्ट ऑफ गोल्स दॅट आय वुड लाईक टू अचीव. That list of goals has everything from motorcycling to different countries, running different kind of marathons. World Habit Majors असतात. There 6 major marathons ज्याला तुम्ही
तुमचं बॅलेटमध्ये नाव आलं तरच तुम्हाला ती मॅरेथॉन 42.2 किलोमीटर त्या कंट्रीमध्ये पळतायत ते. बरं. असं सगळं त्या मागे हे असतं. तो अशी स्वप्न आहेत. पण अगेन आय वॉन्ट टू से दॅट आय एम नॉट टू कनेक्टेड टू दोज ड्रीम्स. म्हणजे मला असं म्हणायला आवडेल फक्त की मी ती धरून नाही ठेवली आहेत स्वप्न. पण धरून पण ठेवलेत. हां, वर्किंग टुवर्ड्स इट. वर्किंग टुवर्ड्स इट सगळेच स्वप्न नक्कीच. फ्युचर रिअलिटी नाही नसू नक्कीच. शकतात. पण मला हे वाटतेच. तेच हे जे आपल्यात जे लहानपणापासून आलंय ना, की स्वप्न बघावी मोठी, पण ती सगळीच पूर्ण होतील ना, हे वाक्य का पाहिजे सगळीच पूर्ण होतील की नाही? झालीच पाहिजेत सगळी. माझी सगळी स्वप्न नाहीच आहेत ना पण. ते होणार आहे ना. असं असं धरून चालायला मी चालतो. आणि दॅट्स व्हाय आय एम ट्राईंग टू वर्क टुवर्ड्स दॅट. म्हणजे मी पगार माझा एवढा गडगंज नाहीये, की मला दर महिना 5,000-5,000 किलोमीटर बाईकवर फिरता येईल. नाही, ठीक आहे. पण प्रिव्हिलेज आहे तेवढं. बुढाखाली बाईक आहे सध्या. त्यात आणि त्या बाईकचा मग मी काय उपयोग करू शकतो? तर जेव्हा केव्हा मोठी ट्रिप किंवा 4-5 दिवसांची, मग ती अशीच ट्रिप करायची, की अरे एवढे किलोमीटर ही जागाच बघून यायची. सो तीच आणि आणि मला असं वाटतं, की ती छोटी-छोटी जे गोल्स आहेत, दोज मे बी अमाउंट इन दोज बिगर ड्रीम्स हॅपनिंग समडे. नाही मला आवडेल बाहेरच्या देशात जाऊन मॅरेथॉन्स पळणं. पण माझा आत्ता नियर गोल आहे, की मला मुंबईत पळायची आहे. अवघडच ते. अ, आणि तिथलं म्हणजे मी लहानपण हे एक आणि खूप माझी अ, जवळची गोष्ट आहे, विच इज ढोल वाजवणं गणपतीत. मी रात्री काय म्हणतोय, शाळेत असताना 6वीत सुरू केलं होतं. 6वीत आईनी जस्ट तिकडे स्वराज्यचं आमच्या इथे शिवाजी पुतळ्यापाशी प्रॅक्टिस असायची गव्हर्नमेंटच्या शाळेत. तिथनं सुरू केलं. तिकडनं मग ती पदकांचं ते सगळं जे होतं त्यात मग मी दुसऱ्या पदकात गेलो. मग तिकडनं अजून एका तिसऱ्या पदकात गेलो. असं करत ढोल, ताशा, ध्वज नाचवणं हे मनापासून आवडतं. सो तो एन्ड्युरन्स तिथे जसं म्हणलात. पळापळी तर आवडायची, तायक्वॉन्डो, बास्केटबॉल सगळं होतं, स्केटिंग होतं, फुटबॉल होतं. पण ढोल वाजवणं आणि ते जे फिलिंग असतं लक्ष्मी रोडला पण जाऊ दे, कुठल्या ढाणूकर कॉलनीत, अजून कुठल्या मिरवणुका वाजवणं, वारज्यात, अजून धायरीला, ह्या जेव्हा तुम्ही मिरवणूक वाजवता, ढोल बांधून उभे असता आणि 6 तास किंवा दिवसातनं 3 मिरवणुका वाजवता, 2 मिरवणुका वाजवता, 12 तास कंप्लीट रस्त्यावर असता आणि त्यानंतर तुम्हाला माहीत नसतं की किती तुमच्यात उरलेत, त्राण उरलेत, पण तुम्ही यू जस्ट कीप पुशिंग. दॅट ऑल्सो ट्रान्सलेट्स टू दॅट एन्ड्युरन्स दॅट आय एम ट्राईंग टू बिल्ड नाव. त्या सगळ्या त्या ढोल वाजवण्यानी ते सगळं दॅट अमाउंट्स टू समथिंग असं मला वाटतं. आय लॉस्ट द ट्रेन ऑफ थॉट आत्ता, पण एंड गोल हां. बद्दल बोलत होतो. सो these smaller goals do help in the bigger scheme of making these dreams happen असं मला वाटतं. म्हणजे सगळ्यांनी मोठी स्वप्नच बघितली पाहिजेत. छोटं आणि मोठं स्वप्नच नसतं. स्वप्नच बघा आणि ती स्वप्न करून म्हणजे देन ऑल्सो ट्रॅक बॅक द प्रोसेस, की ते करण्यासाठी तुम्हाला काय काय करायला लागतं. जर जगभर किंवा देशभर बाईकवर फिरायचं तर बाईक पाहिजे. आता इतके दिवस नव्हती किंवा जी होती त्यावर मी फिरलो असतो का मान्य आहे. पण म्हणजे शरीराचं काय झालं असतं माहित नाही. डिस्कव्हरवर अनेक लोक मी ॲक्टिवा राजमाचीला घेऊन चिखलातनं घेऊन यायचा वेळेला हॅट्स ऑफ असतो त्या लोकांना, ॲज लॉंग एज त्यांनी हेल्मेट घातलंय. पण हे करू शकतं कोण, ठरवलं तर कोणी काही. आता बाईक पॅकिंग युरोपमध्ये खूपच सॉर्टेड आणि खूप म्हणजे पॉपिंग गोष्ट आहे. तसं म्हणायला गेलं मॅरेथॉन्स वगैरे आहेत, कायाकिंग वगैरे त्यांच्याकडे खूप बिग असतं. पण बाईक पॅकिंग सायकलवर तुमच्या ट्रँगल बारमध्ये एक बॅग लावतात, मागे सीटच्या मागे एक मोठी बॅग लावतात, त्यात त्यांचं टेंट आणि स्लिपिंग बॅग आणि हँडलबारला पुढे एक बॅग लावतात आणि जग फिरतात सायकलवर. आपल्या इथे घाबरतात लोक ते करायला. का? करा ना यार. मला पण करायला आवडेल. असं हे होतं ते सारखं हे रोज वाटतं. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं. आयुष्य कमी आहे. आयुष्य कमी आहे. आणि नाही आहे. कारण करणार आहे. नाही आहे कमी. मी मध्ये सगळ्या गडांची पण लिस्ट केली होती, की अरे हां, इतके किलोमीटरवर हा गड आहे. बाईकवर जायचं, इतके किलोमीटरवर हा गड आहे, इतके किलोमीटर. आणि माझा मामा म्हणजे माझ्या आईला 2 भाऊ आहेत. त्यातला जो मधला भाऊ आहे त्यांनी, आणि आई सर्वात मोठी आहे, त्यांनी ऑलमोस्ट
अनेक गड, सगळेच ऑलमोस्ट गड पालथे घातलेत. हम्म. आणि त्यांनी आता रिसेंटली बाईक पण घेतली आणि आता माझा भाऊ त्याचा म्हणजे त्याचा मुलगा ते पण दोघं आता फिरतात आणि सो ते पण मला करायचं आहे. पण मग हे सगळं कधी करायचं असं तो प्रश्न सारखाच पडतो आणि हाच प्रश्न अनेक लोकांना पण पडत असेल. माझ्या आईला पण पडतो, की "अरे तू एक काहीतरी पकड ना, सगळंच काय करायचंय?" मध्ये एक विचार आला होता, की अरे हां, आता सायकल आहे, बाईक आहे. मग आता ती सायकल बाईकवर माउंट कशी करायची? आहे डोक्यात विचार चाललेत. डिझाइन आखून ठेवलंय त्याचं कसं करायची. ऑनलाईन व्हिडिओज बघून झालेत. 2011 मध्ये लोकांनी हे केलंय अमेरिकेत आणि यूकेमध्ये आणि कंपनीही आहे अशी जी ते फॅब्रिकेट करतो असा पार्ट. हम्म. ते करायचे. एक दिवस एका फॅब्रिकेटरला पकडायचे. त्याला म्हणायचं, "हे तुझ्याकडे आहे का सामान? हे डिमेन्शन्स आहेत. मला असं करून हवंय." एक प्रश्न विचारतो ते आपण ठेवायचंच असं नाहीये होय. याच्यामध्ये. वडील नसल्याचा काय इम्पॅक्ट आहे कॉन्शियसली तुझ्या आयुष्यात? अं, तसा तर काहीच नसला पाहिजे आणि तसा तर सगळाच आहे. असं हा. 2 प्रकारचे त्याला हे आहेत. अ, माझ्या आईनी सगळं केलंय जे माझ्या वडिलांनी केलं असतं जर ते असते. हम्म. दॅट इज पॉइंट नंबर 1. तिने काहीच कमी केलेलं नाही. ओढून ताणून केलंय. म्हणजे घरातलं सोनं विकून केलंय आणि हे सगळं जे काय करायचं आहे 7-8 गोष्टी मला ॲव्हेन्यूज, इट इज ऑल टू जस्ट मेक हर प्राउड वन डे. नो डाउट अबाउट दॅट. दॅट इज हे नाही आहेत स्वप्न म्हणून मी म्हणतो ही स्वप्न नाही आहे ते मी करणार आहे. हम्म. कारण तिने खूप केलंय आणि जर ते असते तरी फरक कारण तो पण खूप बाप माणूस होता. माझा बाबा फार भारी माणूस होता. म्हणजे त्यांनी पण खूपच भारी काम केलंय आयुष्यात. त्यात जोपर्यंत ते होते, हम्म. ही वॉज नोन एव्हरीवेअर बाय एव्हरीवन आणि म्हणजे नंतर पत्र यायची की अरे नीरज केवढा चांगला होता, कसा होता, काय होता. काय करायचे? ही वॉज एन इंजिनियर आणि थर्मॅक्समध्ये होते. COEB मधनं पास आउट. इलेक्ट्रिकल इंजिनियर वेंट टू डू मार्केटिंग इन थर्मॅक्स. वॉज ट्रॅव्हलिंग अ लॉट फॉर वर्क. दॅट डिडंट वर्क आउट विथ हिज फिजिकल हे. कावीळ झाली आणि 2005 साली गेले. पण त्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी लेगसी अशी बांधून ठेवली त्याच्या कंपनीमध्ये पण, की नंतर कंपनीने आम्हाला सपोर्ट केलं विथ एज्युकेशन फॉर अ कपल ऑफ इयर्स. त्याचे लहानपणचे COEB मधले किंवा शाळेतले मित्रमैत्रिणी पण अजूनही आठवण काढतात, की नीरज भारीच होता. नीरज बेस्टच करायचं जे काय करायचं ते. आणि ह्या सगळ्याच स्टोरीज ऐकतच मी वाढलोय जेव्हा केव्हा झालं. आजीनी सांगितल्या, आजोबांनी सांगितल्या. सो हे सगळं नक्कीच आहे त्यातलं. आईनी पण नेहमी त्याच्याबद्दल चांगलंच सांगितलंय कारण सगळं चांगलंच होतं. सो तो आणि मला हे एक जस्ट आय जस्ट कीप टेलिंग माय सेल्फ अँड आय बिलीव्ह नॉट जस्ट टेलिंग माय सेल्फ आय बिलीव्ह इट की तो आहे. ही इज अराउंड समवेअर लुकिंग आफ्टर मी अँड ही इज टेकिंग केअर ऑफ हिमसेल्फ. ही इज टेकिंग केअर ऑफ ऑल 3 ऑफ अस अँड इट्स जस्ट गोइंग गुड. एवढंच आहे. किती साली पास आउट आहेत COEP मधून वडील माहिती आहे? नाही आठवत आता. मला घरी बघायला लागेल. माझे वडील पण COEP हो, पास अच्छा, आउट बरोबर. आहेत, तर कदाचित प्रॉब्ली असे असू शकतं काही सांगता येत नाही. भेटले असतील प्रॉब्ली. कदाचित. लेट्स बिलीव्ह दॅट या. हीच. चालेल, येस. आपण थांबूया तिथे. नक्की. मला मजा आली खरंच खूप. ऑन आवड. लोकांना भेटून आवड. आणि मजा येते. तू पण ऑनच आहे रे. ऑन म्हणजे ठीक म्हणजे आहे, प्रत्येकाच्या बाबतीत किंवा प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. म्हणजे आमची डेफिनेशन ऑन लोकांची हेच आहे की करणारे करतात. हा ऑन माणूस आहे असं आम्ही म्हणतो. मी असं म्हणत नाही की मी ऑन नाहीये, मी ऑन व्हायचा प्रयत्न करतो. मी पण प्रयत्नच करतोय अरे. द ट्रिक इज देअर की अरे कोणी असं होत नाही काहीतरी. सगळे ट्रायच करत असतात. इट्स जस्ट अ कंटिन्युअस प्रॅक्टिस आहे ती. बाकी काहीच नाही. आपण सगळेच ऑन असतो. आपल्याला माहित नसतं आणि एक दिवस आपल्याला कळतं आणि मग त्यानंतर वेगळंच सगळं होतं.
तू 2-3 तास दिलेस. धन्यवाद. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. धन्यवाद. चलो भेटूया लवकरच. येस सर.